व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय आपला सेक्शन 15 आहे सीजीएसटी ऍक्ट मध्ये. त्याच्यामध्ये बघा काय कशासाठी आहे, तर तुम्हाला कुठल्या व्हॅल्यूवरती तुम्ही डिटरमाइन केली की ही व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूवरती तुम्हाला जो रेट दिलाय टॅक्सचा त्या रेट प्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. पण त्याच्यामध्ये काही तुम्हाला डिफिकल्टीज येऊ नये, वेगवेगळ्या प्रकारे लोक वेगवेगळ्या सप्लाय करत असतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या केसेस जे आहेत याचा तुम्हाला मेकॅनिझम किंवा याचा तुम्ही डिटरमाइन कसा करावं हे या तुम्हाला सेक्शन 15 मध्ये दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा सेक्शन 15(1) आहे, ज्यामध्ये दिलंय ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, की तुमची जी व्हॅल्यू आहे, सपोज तुम्ही काय गुड्स सप्लाय करताय आणि त्याची काय क्वांटिटी आहे त्या गुड्सची, तर काय रेट आहे आणि अमाऊंट येईल. असे समजा तुमचे गुड्स 2, 3, 4, 5 असेल, टोटल येईल. ते टोटल काय तुमची, ते टोटल आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. ओके. जे तुम्ही मटेरियल तुम्ही किंवा समजा तुम्ही सर्व्हिस देत आहे, तर सर्व्हिस मध्ये तुमचं डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस असेल, तुमच्या कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट प्रमाणे काय रेट असेल किंवा जी काय व्हॅल्यू असेल तुम्ही टाकाल, ती तुमची आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन वेदर गुड्स असो वेदर सर्व्हिस असो, त्याबद्दल तुम्ही जे कन्सिडरेशन घेता ती तुमची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू 15(1). आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही गोष्टी ऍड कशा प्रकारे कराल, काही गोष्टी डिडक्ट कशा प्रकारे कराल, आता ऍडिशनल चार्जेस काय असतील ते कशा प्रकारे ऍड होतील, डिस्काउंट असेल ते कशा प्रकारे लेस होईल, त्यावेळेस व्हॅल्यू डिटरमाइन काय होईल. आणि समजा ज्याप्रमाणे 15(1), 15(2), 15(3) प्रमाणे जर का व्हॅल्यू तुमची डिसाइड होत नसेल, तर मग काय टेक्निक वापरायचं, काय दुसरा ऑप्शन आहे ते तुम्हाला 15(4) मध्ये येतो. सबसेक्शन 4 सेक्शन 15 मध्ये येतो. तर या प्रकारे आपल्याला इथे 5 सेक्शन बघायचे, 15(1), 15(2), 15(3), 15(4) आणि 15(5). ओके. हा, याच्यामध्ये जर का तुमच्याकडे सेक्शन तुम्हाला दिलेलं आहे 15, त्यात सबसेक्शन 1, 2 किंवा 3 हे जे आहेत, याच्यामध्ये सेक्शन जो सबसेक्शन 1 आहे तो जर ऍप्लिकेबल होत नसेल किंवा त्याप्रमाणे जर तुम्हाला जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे ती जर का मिळत नसेल, तर मग तुम्हाला त्याचा रूल बघावा लागतो. आणि तो रूल बघण्याकरता तुम्हाला सेक्शन 15 सबसेक्शन 4 आहे. आणि मग त्या रूल प्रमाणे तुम्हाला रूल 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35 एवढे रूल्स आहेत. फ्रॉम रूल्स 27 to 35 हे व्हॅल्युएशन रूल आहे. आता आपल्याला बघायचे वन बाय वन, सेक्शनही बघायचे आणि रूल पण त्याच्यामध्ये समजून घ्यायचे आपल्याला. पहिले बघूया आपण सबसेक्शन 1. सबसेक्शन 1 मध्ये दिलाय तुम्हाला द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय. आता तुमचं यामध्ये काय दिलंय, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. तुम्ही जे काय तुमच्याकडे तुमच्या रिसिपियंटला तुम्ही आयदर सप्लाय करत असाल गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा, तर त्याकरता तुम्ही जे कन्सिडरेशन त्याला आकारत असाल, तुम्ही ज्याला जे कन्सिडरेशन चार्ज करत असाल, दॅट इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, विच इज द प्राइस ऍक्च्युअली पेड. पण आता पुढे काय दिलंय, कंडिशन दिलंय, विच इज द प्राइस ऍक्च्युअली पेड ऑर पेएबल फॉर द सेड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑफ बोथ where the supplier and the recipient of the supply are not related. तुम्ही ही जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू म्हणून तुम्ही त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट कधी करू शकता, ज्या वेळेस तुमचा रिसिपियंट जो आहे तो तुम्हाला नॉट रिलेटेड पार्टी असेल. नॉट रिलेटेड पार्टी असेल. आता रिलेटेड पार्टी कोणाला म्हणतात हे पुढे दिलंय, मी सांगतो ते. आणि ती जी प्राइस आहे, द प्राइस इज द सोल कन्सिडरेशन. तुम्हाला जे कन्सिडरेशन आहे ते तुम्ही त्याच्याकडनं डायरेक्टली कॅश मध्ये रिसिव्ह करताय. म्हणजे तिथे कुठलेही बार्टर नाहीये, एक्सचेंज नाहीये, तुम्ही प्राइस ती रिसिव्ह करताय आणि ती रिलेटेड पार्टी नाहीये. या दोन कंडिशन आहेत. तुमचं जे कन्सिडरेशन आहे ते तुम्ही डायरेक्टली रिसिव्ह करताय आणि ती पार्टी जो तो रिसिपियंट आहे तो तुमचा रिलेटेड पार्टी नाहीये. जसे इथं चार्ट बनवलाय, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय काय असेल, तर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. तुम्हाला कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा आहे, तर तुम्ही त्याच्याकडनं जी अमाऊंट तुमचं कन्सिडरेशन आहे ती जी अमाऊंट आहे ती तुमचं आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. प्राइस पेड और पेएबल फॉर सप्लाय. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूचा अर्थ काय, की हे एवढे गुड्स आहेत, एवढ्या गुड्सचं एवढी क्वांटिटी एवढा रेट आहे, त्याप्रमाणे एवढी प्राइस होईल. एवढी प्राइस तुम्ही मला ऍक्च्युअली पे करायची आहे. तर ती जी प्राइस ऍक्च्युअली पेड और पेएबल फॉर सप्लाय त्याला आपण म्हणूया ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही जेव्हा त्याच्याकडनं टोटल अमाऊंट रिसिव्ह कराल ती ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू प्लस टॅक्स रिसिव्ह कराल. पण पहिले तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करण्याकरता व्हॅल्यूचं डिसाइड व्हायला पाहिजे, व्हॅल्यू काय. तर त्याकरता तुम्हाला हे दिलेलं आहे की तुमची जी काय ऍक्च्युअली तुम्ही त्याला जी प्राइस कोट करताय त्या गुड्स करता किंवा सर्व्हिस करता, ती जी प्राइस आहे ज्यावर तुम्ही जीएसटी कॅल्क्युलेट करणार आहात,
जो काय रेट तुमचा नोटिफाय असेल तो, म्हणजे जर का 12 आहे, 18 आहे, 5 आहे, जो काय असेल तो, त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेट कराल. जी व्हॅल्यू तुमची प्राइस ऍक्च्युअली पेड और पेएबल फॉर सप्लाय आहे, त्याला आपण इथे म्हटलेलं आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आणि कंडिशन 2 दिल्यात की तुमचा जो रिसिपियंट आहे तो नॉट रिलेटेड पार्टी पाहिजे आणि प्राइस इज सोल कन्सिडरेशन पाहिजे. तुम्हाला कम्प्लीट प्राइस ती कॅश मध्ये रिसिव्ह झाली पाहिजे. त्यामध्ये बार्टर किंवा एक्सचेंज असेल तर मग तुम्हाला सेक्शन 15(1) प्रमाणे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू डिसाईड करता येत नाही. मग तुम्हाला स्विच करायला लागेल त्याच्या रूलसाठी सबसेक्शन 4 प्रमाणे. जर ही कंडिशन लागू होते, पहिली कंडिशन ही आहे की प्राइस ऍक्च्युअली पेड और पेएबल फॉर सप्लाय, आणि दुसरं नॉट रिलेटेड पार्टी. या 2 कंडिशन सॅटिस्फाय आहेत तर तुम्ही व्हॅल्युएशन सबसेक्शन 1 प्रमाणे करू शकता. आता प्रोबेबली 90% केस मध्ये हे होतच, कारण की पार्टी असते नॉट रिलेटेड आणि तुम्ही बार्टर किंवा एक्सचेंज करत नसता, त्यामुळे तुम्हाला 15(1) ऍप्लिकेबल होईल, सबसेक्शन 1 तुम्हाला ऍप्लिकेबल होईल. आता ह्याच्या तुमच्याशी डायरेक्टली जरी एखाद्याशी संबंध नसेल, पण जो संबंधित आहे त्याच्याशी संबंधित दुसरा व्यक्ती आहे तर तो पण तुमच्याशी संबंधित आहे अशा प्रकारे मानलं जाईल, अशा प्रकारे मानलं जाईल. आता ह्या केसमध्ये बघा 15(2)A आणि 15(2)B. आता हे जे दोन आहेत, आता बघा यामध्ये काय दिलंय, क्लॉज 1 मध्ये काय दिलंय. क्लॉज 1 मध्ये दिलंय की तुम्ही एकदा व्हॅल्यू डिटरमाइन केली, तुमची एक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू कसली आहे, त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आता त्याच्यावरती तुम्ही ऍडिशनली तुम्हाला काही चार्जेस लावावे लागतात. आता जसं टोबॅको आहे, तर टोबॅकोवरती तुम्हाला सेंट्रल एक्साईज आजही लागतो, आजही लागतो. तर काय करायचं, पहिले मी जीएसटी लावायचा का पहिले मग एक्साईज लावायचं, आणि एक्साईज पण लावायचं आहे आणि जीएसटी पण लावायचं आहे. आणि समजा एक 10,000 व्हॅल्यू आली तर 10,000 वरती मी एक्साईज ड्युटीचा जो रेट असेल तो त्याच्यावरती चार्ज करेन, प्लस जीएसटीचा जो रेट आहे तो पण मी त्याच्यावरती चार्ज करेन. आता ह्याच्यावरती 2 वेगवेगळे टॅक्स लागतात. त्याच्यामध्ये कसं होतं की अगोदर ज्यावेळेस वॅट होता तेव्हा वॅट मध्ये पण कसं होतं की पहिले तुम्ही तुमची व्हॅल्यू जी आहे ती बघा, त्या व्हॅल्यू मध्ये एक्साईज ड्युटी काढा, एक्साईज ड्युटी काढल्यानंतर त्या व्हॅल्यू मध्ये एक्साईज ड्युटीची व्हॅल्यू ऍड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती वॅट लावा. सेम इथे पण असंच आहे की तुम्ही ऍड करा. इथे काय दिलंय की द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय शॅल इन्क्लूड करा, म्हणजे जी माझी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे त्यामध्ये काय इन्क्लूड करायचं आहे, एनी टॅक्सेस, ड्युटीज, सेसेस, फीस and charges levied under any law for the time being in force other than GST. GST ऍक्ट म्हणजे सीजीएसटी आहे, एजीएसटी आहे, एफडीजीएसटी आहे, आयजीएसटी आहे, जे काय आहे ते तुम्ही नंतर लावा. पहिले काय करा, दुसरा अदर दॅन जीएसटी मधला कुठलाही असा टॅक्स आहे तो इन्क्लूड करा त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मध्ये, आणि ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मध्ये ती व्हॅल्यू इन्क्लूड केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्याच्यावर तुम्हाला चार्ज करायचं आहे सीजीएसटी, एजीएसटी, यूटीजीएसटी, आयजीएसटी, जे काय असेल. ओके. आता दुसरं असं आहे की तुमचं एक अग्रीमेंट आहे सर की ट्रान्सपोर्ट तुम्ही करणार आहात. आता ट्रान्सपोर्ट तुम्ही करणार आहात आणि त्याची जी काय अमाऊंट आहे ती तुम्हाला सप्लायर देणार आहे. आता तुमच्या बिलामध्ये तुम्ही ती व्हॅल्यू ऍड केली पाहिजे, पण समजा तुम्ही ऍड नाही केली, तुम्ही त्यामध्ये ऍड नाही केली आणि जो तुमचा रिसिपियंट आहे त्याला तुम्ही सांगितलं की मी ट्रान्सपोर्टरला सांगितलेलं आहे की ट्रान्सपोर्ट कर, तो ट्रान्सपोर्ट करेल आणि त्याचे जे काही चार्जेस आहेत 5,000 तुम्ही त्याला द्या, ते तुम्ही द्या. आता जो ट्रान्सपोर्टर आहे तो ट्रान्सपोर्टर तुमच्या नावाने इनवॉइस रिसिव्ह करतो, तुमच्या नावाने इनवॉइस बनवतो, प्रिपेअर करतो आणि तुम्ही त्याला पेमेंट करता, पण ते पेमेंट तुमचा रिसिपियंट त्याला देतोय. आता जर तुमच्या नावाने ट्रान्सपोर्टरने इनवॉइस बनवला तर त्याची व्हॅल्यू तुमच्या या प्रिन्सिपल सप्लाय मध्ये ऍड व्हायला पाहिजे. जर का आता त्या रिसिपियंटनी ट्रान्सपोर्टर अरेंज केला किंवा तुम्हाला बोलला की तुम्ही मला ट्रान्सपोर्टर अरेंज करून द्या, इनवॉइस माझ्या नावाने बनवायला सांगा आणि मी त्याला पेमेंट करेन, तर हे त्याचेच एक्सपेन्सेस आहेत किंवा त्याचा तो पार्ट होता त्यांनी घेऊन जायचा, पण तुम्ही तुमच्या बिझनेस एजन्सी प्रमाणे त्याला काय करून दिलं, ट्रान्सपोर्टर अरेंज करून दिला आणि ट्रान्सपोर्टरला सांगितलं की ह्या व्यक्तीला सप्लाय कर, आणि मग जे काय तो जे काय डॉक्युमेंट बनवेल, कन्साइनमेंट नोट बनवेल त्याच्यात तो त्याचंच नाव लिहिल, तुमचं नाव देणार नाही आणि त्याच्याच नावाने इनवॉइस बनवेल, त्याच्याशीच त्याचा व्यवहार असेल, फक्त तुम्ही त्याला एक अरेंज करून दिलं ट्रान्सपोर्टेशन. पण तसं नसून जर का तुमची जबाबदारी आहे, ऍज अ सप्लायरची जबाबदारी आहे की ट्रान्सपोर्टेशन अरेंज करायचं, त्याला पेमेंट करायचं आणि पाठवायचं, पण तुम्ही सांगता ट्रान्सपोर्टरला की माझ्याकडे जे काय आपलं क्रेडिट आहे
ते क्रेडिट तुम्ही मला 1 महिन्याने द्या, पण ट्रान्सपोर्टचे पैसे तुम्ही रोख द्या. ते रोख द्या आणि ते तुम्ही ट्रान्सपोर्टरलाच द्या. ते ट्रान्सपोर्टरलाच द्या बस. बाकी मी तुम्हाला क्रेडिट देईन, पण ट्रान्सपोर्टचे पैसे मला ते माझ्यावरती नकोय. तो बोलला ओके ठीक आहे, तुम्ही पाठवा, ट्रान्सपोर्टेशन करा, मी त्याला पेमेंट करतो. आणि त्याने पेमेंट केलं. तर त्याची जी व्हॅल्यू आहे, आता आपण काय बघतोय, आपण हा बघतोय सबसेक्शन 2 मध्ये काय बघतोय, द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय शॅल इन्क्लूड. काय इन्क्लूड करा, क्लॉज मी तुम्हाला सांगतो, एनी अमाउंट दॅट द सप्लायर इज लायबल टू पे इन रिलेशन टू सच सप्लाय, but which has been incurred by the recipient of the supply and not included in the price actually paid or payable. Price actually paid or payable means transaction value. त्या व्हॅल्यू मध्ये ती व्हॅल्यू तुम्ही घेतलेली नाहीये, तर तुम्ही त्यामध्ये ऍड करा, त्यात तुम्ही ऍड करा. म्हणजे त्या सप्लायच्या अगेन्स्ट तुम्ही त्याला ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस द्यायची किंवा ट्रान्सपोर्ट करून द्यायचं आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही त्यामध्ये ऍड करायची. हे तुमचं असायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं हा क्लॉज बनवला गेलेला आहे. त्याचं मग एक्झाम्पल दिलं या प्रकारे पुढे. अमाऊंट इन्कर्ड बाय रिसिपियंट ऑन बिहाफ ऑफ सप्लायर. ABC and company has placed order for supply of certain goods to Mr. Z. As per the contract, Mr. Z is required to deliver the goods to the premises of ABC and company. ABC and company ने काय केलं, has placed order for supply of certain goods to Mr. Z. आता मिस्टर झेड काय करायला पाहिजे, मिस्टर झेड नी रिक्वायर्ड टू डिलिव्हर द गुड्स टू द प्रिमायसेस ऑफ एबीसी अँड कंपनी. आता मग मिस्टर झेड कडे स्वतःची गाडी असेल किंवा तो हायर करेल, त्याकडे स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन व्हेकल नाहीये, तरी काय केलं, मिस्टर झेडनी हायर्स अ ट्रान्सपोर्टर फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ द गुड्स. However, the lorry receipt indicate that the freight is payable by ABC and company. ABC and कंपनीच्या नावावर त्यांनी काय बनवलं, लॉरी रिसिप्ट. इन दिस केस म्हणजे कंडिशन ही आहे की तुम्ही सप्लायर म्हणून अरेंज करा, काही प्रॉब्लेम नाही, पण लॉरी रिसिप्ट किंवा ट्रान्सपोर्टचे डॉक्युमेंट जे आहे हे रिसिपियंटच्या नावाने पाहिजे. तुम्ही ते सप्लाय करताय आणि त्या करा तुम्ही ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस युज करताय, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करताय आणि ते तुम्ही तुमच्या नावाने त्याची जर का इनवॉइस, लॉरी रिसिप्ट काही डॉक्युमेंट बनवता, तर याचा अर्थ प्रिन्सिपल सप्लाय मध्ये हा जो आहे हा तुमचा अँसिलरी सप्लाय. तुम्ही त्याच्याकडनं ट्रान्सपोर्टची पण कॉस्ट घेता, तुम्ही त्याच्याकडनं गुडची पण कॉस्ट घेता. मग त्या केसमध्ये ट्रान्सपोर्टची जी कॉस्ट आहे ती तुमच्या इनवॉइसच्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मध्ये ऍड झाली पाहिजे आणि मग टोटल व्हॅल्यू वरती तिथे जीएसटी चार्ज झाला पाहिजे. देअरफॉर सच पेमेंट, आता काय झालं, इन दिस केस मिस्टर झेड वॉज रिक्वायर्ड टू मेक द पेमेंट टू द ट्रान्सपोर्टर as it was the obligation of Mr. Z making the payment to transporter. The payment is made by ABC and company. म्हणजे तुमच्या नावावर आहे म्हटल्यानंतर पेमेंट तुम्ही करायला पाहिजे, पण तुम्ही पेमेंट घेता रिसिपियंट कडनं, रिसिपियंट त्याला पेमेंट देतो. Therefore such payment will form part of transaction value of goods supplied. आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं, ते या प्रकारे करतात, त्यांचं सप्लाय होतो, रिसिपियंटला गुड्स मिळतात, पण गव्हर्नमेंटला जीएसटी जातो. मग या केस मध्ये त्यांना काय करायचंय, तो जीएसटी रिकव्हर होण्याकरता हा क्लॉज टाकलाय की जर का इनवॉइस सप्लायरच्या नावाने आहे ट्रान्सपोर्टरचा, तर ट्रान्सपोर्टची व्हॅल्यू त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मध्ये ऍड झाली पाहिजे. Thus, in a contract, the obligation undertaken by the supplier for supplying goods needs to be determined. All the expenses in respect of such obligation must be incurred by the recipient of supply in connection with the supply. The same will be included in the transaction value. बस याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमचा हा बिझनेस नाहीये की तुम्ही ट्रान्सपोर्टेशन देणार, तो बिझनेस वेगळाच आहे, पण तुम्ही इन कनेक्शन विथ सप्लाय तुम्ही काय करताय, ट्रान्सपोर्टेशन करताय आणि त्या ट्रान्सपोर्टेशनची पेमेंट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे ऍज अ सप्लायर, कारण की लॉरी रिसिप्ट तुमच्या नावावर आहे. मग फ्रेट भले पे करू तुमचा रिसिपियंट त्याला, तुमच्या इनवॉइस मध्ये ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूच्या नंतर ऍडिशन व्हायला पाहिजे. द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय शॅल इन्क्लूड एनी अमाउंट दॅट अ सप्लायर इज लायबल टू पे. सप्लायर इज लायबल टू पे कारण लॉरी रिसिप्ट सप्लायरच्या नावावर आहे, इकडे सिद्ध होतं की सप्लायर इज लायबल टू पे. मग ती व्हॅल्यू तुम्ही इनवॉइस मध्ये ऍड करा. द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय शॅल इन्क्लूड. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन्क्लूड होतं बघा. आता क्लॉज सी आहे, आणखीन काय चार्जेस असतील इन कनेक्शन विथ प्रिन्सिपल सप्लाय, आणखीन काय चार्जेस आहेत, त्याला म्हणतात इन्सिडेंटल एक्सपेन्सेस.
त्याला म्हणतात हम्म. इन्सिडेंटल एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग कमिशन अँड पॅकिंग चार्ज बाय द सप्लायर टू द रिसिपियंट ऑफ अ सप्लाय and any amount charged for anything done by the supplier in respect of the supply of goods or services or both at the time of or before delivery of goods or supply of services. या केसमध्ये काही त्यात यूज केलं गेलं तर त्याची व्हॅल्यू हम्म. तुमच्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मध्ये इन्क्लूड झाली पाहिजे, म्हणजे ऍड झालं पाहिजे. हे ऍडिशन आहे. इन्क्लुझिव्ह टू ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आपण काय बघतो, इन्क्लुजन टू ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. इन्क्लुजन काय काय करायचंय, पहिले एनी टॅक्स अदर दॅन जीएसटी. दुसरं असे काही चार्जेस जे रेसिपियंट वर तुम्ही टाकलेले आहे पण ते तुम्ही बिलामध्ये इन्क्लूड नाही केले, ते इन्क्लूड करा. आणि प्लस इन्सिडेंटल चार्जेस तिसरा पॉईंट. पण त्यामध्ये फ्यू एक्झाम्पल, कमिशन, पॅकिंग, इन्स्पेक्शन और सर्टिफिकेशन चार्जेस. आता काही अशा गोष्टी असतात की ज्या टेस्ट करायच्या असतात. गुड्स बनवले आणि त्याचं टेस्टिंग केल्याशिवाय ते गुड्स वापरता येत नाही. काही केमिकल्स आहेत, काही मेडिसिन्स आहेत, त्याचं काही ऑथॉरिटी आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला टेस्टिंग, ऑथोराइज लॅब आहेत, त्याच्याकडून तुम्हाला टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे. तर ते टेस्टिंग करण्याचं काम पण कोण करतो, जो सप्लायर आहे. तो म्हणतो मी तुम्हाला हे पण करून देईन, तुम्ही मला चार्जेस द्यायचे. अदरवाईज काय करायला लागेल, सप्लायर रेसिपियंटकडे गुड्स पाठवेल आणि मग गुड्सला त्या गुड्स रिसिव्ह झाल्यानंतर रेसिपियंटला नंतर ते काय करायला लागेल, टेस्टिंग करायला लागेल आणि नंतरच तो वापरू शकतो. आता कोणालाही बिझनेस पाहिजे असतो, मग सप्लायर सांगतो की तुम्हाला मी फुल अँड फायनल प्रॉडक्ट देईन, सगळं जे काय पॅकिंग आहे, इन्स्पेक्शन आहे, सर्टिफिकेशन आहे, टेस्टिंग आहे, सगळं मी करून देईन, मी फक्त मला त्याचे फायनल कन्सिडरेशन द्या. त्याप्रमाणे जर का हे सगळं सप्लायर करत असेल आणि त्याची व्हॅल्यू जर तो रिसिपियंट कडनं रिकव्हर करत असेल तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुमच्या व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड ह्या क्लॉज प्रमाणे तुमच्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मध्ये इन्सिडेंटल एक्सपेन्सेस पण इन्क्लूड होतील. हे मला एक्झाम्पल दिलंय. आता बघा, तुम्ही कुठे गिफ्ट कोणाला गिफ्ट वगैरे देत असाल तर तुम्ही गिफ्ट शॉप मधनं काहीतरी वस्तू घेता. वस्तू घेतल्यानंतर त्याला आपण पॅकिंग करायला सांगतो. पॅकिंग नॉर्मल असेल तुम्हाला तो फ्री करून देईल. तुम्ही सांगितलं मला स्पेशल पॅकिंग पाहिजे, आणि तुम्ही जर स्पेशल पॅकिंग सांगितलं तो काहीतरी चार त्यातनं घेईल. मिस्टर एक्स डिसाइडेड टू गिफ्ट an article to his friend. He requests the supplier to pack the goods in a particular packing to give it an attractive look. The amount for the special packing is separately paid by Mr. X to the supplier. आता बरंच वेळा काय होतं की तो जो इनवॉइस बनवतो, जस्ट तो इनवॉइस बनवून देतो आणि पॅकेज चार्जेस वेगळे घेतो, पण ते कुठेही त्या इनवॉइस वरती टाकत नाही. 20 रुपये का असे ना, 10 रुपये का असे ना, ते त्यात त्याने इन्क्लूड केले पाहिजे. The cost of such packing will be included in the value of goods being supplied even if it is separately paid by Mr. X. Okay. आता आणखीन एक असं आहे की केव्हा कसं तुमचं एक अग्रीमेंट आहे की तुम्ही पेमेंट कराल विदिन 30 days, विदिन 2 weeks, विदिन 3 weeks. आणि जर का तुम्ही तेवढ्या कालावधीमध्ये सप्लायरला पेमेंट नाही केलं किंवा रिसिपियंटनी सप्लायरला पेमेंट नाही केलं तर सप्लायर काय करतो, सप्लायर त्याला इंटरेस्ट चार्ज करतो. यांचं अग्रीमेंट आहे असं की मी तुम्हाला पुढच्या काळाकरता जेवढा तुम्ही पेमेंट मला लेट कराल 18% पर्यंत काय करीन, मी तुम्हाला त्याचा इंटरेस्ट चार्ज करेन. आता इंटरेस्ट चार्ज करायचा असेल, आता आपण याची कनेक्टेड जेव्हा आपण हे बघू टॅक्स इनवॉइसचं सेक्शन बघू, त्यात दिलेलं आहे की काही असं ऍडिशन झालं तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट तुमचा जो व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे त्यामध्ये कुठल्याही कारणास्तव काही ऍडिशन होतं किंवा कधी कधी तुमच्याकडे गुड्स रिटर्न आल्यामुळे व्हॅल्यू कमी होते, म्हणजे व्हॅल्यू तुमची वाढू शकते, कमी पण होऊ शकते. जर तुम्ही जो सप्लाय केलाय, समजा आता मी तुम्हाला सप्लायर पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो, तुम्ही सप्लायर आहात आणि जर का तुमची व्हॅल्यू कमी होते, तुम्ही काय बनवता, क्रेडिट नोट. व्हॅल्यू कमी झाली तर समजा एक 1 लाख रुपयाचा मी सप्लाय केला आणि त्यातला 5,000 रुपीचा जो गुड्स आहे तो समजा रिटर्न आला किंवा डॅमेज झाला, एक्सपायर झाला, त्याचं डेट एक्सपायर झाली, तर ते मटेरियल जे आहे ते रिटर्न येतं आणि मग त्याची तेवढी कॉस्ट जी असेल तेवढी कॉस्ट तुम्हाला रिसिपियंट देत नाही. मग ती कॉस्ट, कारण तो सप्लाय झालाच नाही असं मानलं जातं, मग त्या केसमध्ये रिसिपियंट काय करतो, तेवढी व्हॅल्यू कमी करतो त्याच्या सप्लायच्या व्हॅल्यू मधनं, त्या केसमध्ये त्याला क्रेडिट नोट इश्यू करायची. पण इन केस व्हॅल्यू जर जास्त झाली, व्हॅल्यू जर वाढली तर डेबिट नोट बनवायची, व्हॅल्यू जर वाढली तर डेबिट नोट बनवायची.
नॉर्मली आपण असा रूल लावतो की गुड्स रिटर्न आले म्हणजे मी सप्लायर आहे ते क्रेडिट नोट आणि मग रिसिपियंट करता डेबिट नोट. हो. पण जर का तुम्ही लिगल अँगलनी बघितलं तर त्याच्यामध्ये असं आहे की आपण डेटलमध्ये बघू ज्या वेळेस इनवॉइस डेबिट क्रेडिट नोट त्यावेळेस ते परत एकदा कव्हर होईल, पुन्हा एकदा ते येईल, त्याचा उल्लेख पुन्हा एकदा होईल. त्या केसमध्ये व्हॅल्यू माझी आता इन्क्रीज होते. तो सेपरेट सप्लाय नाहीये, हा सप्लाय झालाय, हा सप्लाय झाला आणि ह्याचा पेमेंट मला लेट झालंय म्हणून मी सप्लायरच्या रोल मधनं काय करतो, जे काय अग्रीमेंट आहे त्यामुळे लेट मला पेमेंट मिळालं म्हणून मी काय करतो, एक ऍडिशन एक्स्ट्रा अमाऊंट मागतो. तर त्याचा ह्या मुख्य इनवॉइसशी संबंध आहे. मग इनवॉइस बनलाय, मग तुम्ही सप्लिमेंटरी इनवॉइस बनवता. ऍक्च्युली डेबिट नोट क्रेडिट नोटला काय म्हणतात, सप्लिमेंटरी इनवॉइस. जसं आपण एक्झाम मध्ये जेव्हा एक्झाममध्ये जे आपल्याला अँसर शीट मिळते त्यामध्ये आपल्याला समजा 20 पेजेस दिलेत आणि जर का त्याच्यामध्ये ते आपले जर का यूज झाले तर आपण काय घेतो, एक सप्लिमेंट मागतो. ती पण तुमची अँसर शीटच आहे, पण ही तुमची मेन अँसर शीट आहे, त्याला तुम्ही काय म्हणता, टॅक्स इनवॉइस. आणि तुमची जी सप्लिमेंट आहे त्याला तुम्ही म्हणता डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट. तर तुमची व्हॅल्यू वाढत असेल, सप्लायरच्या केसमध्ये व्हॅल्यू वाढत असेल तर मग डेबिट नोट, आणि व्हॅल्यू जर कमी होत असेल तर मग त्याला म्हणायचं क्रेडिट नोट. आता डीपर लेवलला या प्रकारे तुम्ही थोडं बघितलं मिनिंग बदलतं. मग आपण जनरल रूल लावतो अकाउंटिंगच्या प्रमाणे, तर कारण मोस्ट ऑफ द केसेस फार कमी वेळा तुमच्या असं अग्रीमेंट असेल की पेमेंट लेट झालं तर मला इंटरेस्ट मिळेल. त्यामुळे जे लोक या प्रॅक्टिस मध्येच नाहीयेत मग त्यांच्याकरता तो कन्सेप्ट बाजूला पडतो. जर गुड्स रिटर्न आले तर सप्लायरच्या केसमध्ये डिफॉल्ट रूल लावला जातो क्रेडिट नोट, आणि रिसिपियंटला आपलं परचेस आहे, परचेसची व्हॅल्यू कमी झाली डेबिट नोट. बस लोकांनाच माहिती आहे. त्यांच्या कधी अशा प्रकारचा संदर्भ न आल्यामुळे त्यांना असंही असू शकतं ते मानायला तयार होत नाही. ते मानतच नाहीत की मी सप्लायर आहे तर मी डेबिट नोटही बनवायची आणि क्रेडिट नोटही बनवायची. मला तर फक्त क्रेडिट नोटच माहितीये, तुम्हाला क्रेडिट नोटच माहितीये पण डेबिट नोट असूच शकत नाही. तुम्हाला असं आतापर्यंत वाटत होतं, त्यात तुम्ही आता नवीन माहिती ऍड करा की जर तुमची व्हॅल्यू कमी झाली तर क्रेडिट नोट आणि व्हॅल्यू जर वाढली तर डेबिट नोट. आता तुमच्याकडे व्हॅल्यू वाढते, तुम्ही तुमचा जो मुख्य सप्लाय आहे त्याचा तुम्ही जो काय टॅक्स इनवॉइस बनवलाय त्याचा तुम्हाला सप्लिमेंटरी इनवॉइस म्हणून तुम्ही काय बनवताय आता, डेबिट नोट म्हणजे ऍडिशन पाहिजे मला. मग त्याचं पण एक्झाम्पल घेतोय आता की इंटरेस्ट. आता क्लॉज डी काय सांगतो, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड इंटरेस्ट ऑर लेट फी ऑर पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट ऑफ एनी कन्सिडरेशन फॉर एनी सप्लाय. एक्झाम्पल आहे, एक्स लिमिटेड हॅज सप्लाइड गुड्स व्हॅल्यूड ₹1 lakh to Messrs Y on a credit period 1 month. The contract provides for levy of interest at the rate of 18% per annum on delay in payment. Messrs Y makes payment to X Limited after 2 months along with interest of ₹1,500. जो काय त्यांना इंटरेस्ट लागू होत होता त्याप्रमाणे त्यांनी 1,500 त्यांना चार्ज केला. जीएसटी लॉ स्पेसिफिकली प्रोव्हाइड दॅट सच इंटरेस्ट ऑफ ₹1,500 will form part of the consideration of supply and GST will be payable on the same. GST will be payable on the same. आता समजा तुमच्याकडे अशा प्रकारे डिलेड पेमेंट झालं आणि तुम्ही काय केलं, त्याला अशा प्रकारे लेट फी चार्ज केली. आता मे बी तुम्हाला तो देईल किंवा देणार नाही, तुम्हाला तो देईल किंवा देणार नाही. तर ह्या केसमध्ये तुम्हाला ह्याचा जीएसटी द्यावा लागेल की लागणार नाही. तुम्ही जर सप्लायर आहात तर तुम्ही समजा आता हा मंथ चाललाय जून, सपोज जून मंथ मध्ये तुम्ही अशा प्रकारे त्याला डेबिट नोट इश्यू केली आणि मग त्याने तुम्हाला सांगितलं की जेन्युइन प्रॉब्लेम होता माझा, असं कसं आहे, तुम्ही मग डेबिट नोट मला एक्स्ट्रा पेमेंट चार्ज करू नका, मी एवढ्या वर्ष तुमच्याशी बिझनेस करतोय, कधी पेमेंट लेट केलाय का, तर मी यावेळेला मला एक्सक्यूज द्या. आणि जर तुम्ही डेबिट नोट इश्यू केली, तुम्ही जर डेबिट नोट इश्यू केली तर तुम्हाला त्याच्यावर जीएसटी आहे 18%. जर का अमाऊंट ती आली 1,500 तर तुम्हाला जेव्हा तुम्ही इनवॉइस इश्यू करता तुम्ही जीएसटी चार्ज करता. सेम तुम्ही ज्यावेळेस डेबिट नोट इश्यू करा, डेबिट नोट मध्ये पण तुम्हाला त्याचा टॅक्स तिकडे दाखवावाच लागेल, तो चार्ज करावाच लागेल. आता या केसमध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, अजून एक सेक्शन आहे, सेक्शन 12 सीजीएसटी ऍक्ट. तुम्हाला सांगतो टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. तुम्ही टाइम काय, आता पहिली गोष्ट काय, लेवी झाले की नाही, सप्लाय आहे. सेक्शन 9 प्रमाणे तुम्ही काय केलंय, पहिले सेक्शन 7 प्रमाणे तो सप्लाय आहे. सप्लाय आहे म्हणजे लेवी होतोय, त्याच्यावरती लेवी होतोय
सेक्शन 9 प्रमाणे हम्म. आता लेवी कधी होतो, टाइम ऑफ सप्लाय काय, तर टाइम ऑफ हम्म. सप्लाय तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस नॉर्मल सप्लाय करता त्या तुम्ही ज्या डेटला तुम्ही तो गुड्स सप्लाय करताय, जर तो सप्लाय गुड्सचा आहे तर तुम्हाला बिफोर द डिलिव्हरी किंवा बिफोर तुम्ही डिस्पॅच करता गुड्स तुम्हाला इनवॉइस बनवायला लागतो. इनवॉइस रूल मध्ये इनवॉइसच्या सेक्शन मध्ये हे दिलंय की तुम्हाला इनवॉइस बनवायला पाहिजे. तुम्ही बिफोर बनवू शकता. तुम्ही समजा 3 दिवसांनी गुड्स डिलिव्हर करणार आहात, तुम्ही 3 दिवस अगोदर इनवॉइस इश्यू करू शकता आणि 3 दिवसामध्ये गुड्स डिलिव्हर करू शकता. गुड्स डिलिव्हर झाल्यानंतर इनवॉइस बनवता येतो का, तर तुम्ही सेक्शन जेव्हा 31 बघाल त्यात स्पेसिफिकली दिलंय की ऑन ऑर बिफोर डिलिव्हरी किंवा ऑन ऑर बिफोर डिस्पॅच तुम्हाला काय करायला पाहिजे, इनवॉइस रेज करायला पाहिजे, इनवॉइस इश्यू करायला पाहिजे. ओके. तसं जर का मी केलं, आता जर का मी केलं जून मध्ये, तर मला याची लायबिलिटी कधी आली, म्हणजे लेवी झाला त्यानंतर टाइम ऑफ सप्लाय प्रमाणे माझा जून मध्ये याचा जीएसटी मला गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. पण देण्याची पेमेंट डेट प्रमाणे तुम्हाला वेगळा सेक्शन बघायला लागतो की पेमेंट कधी करायचं, नेक्स्ट मंथच्या 22 पर्यंत. म्हणजे पहिले बघायला पाहिजे की लेवी कशावर आहे, सप्लायवर आहे. मग सप्लाय आहे का, सप्लायच्या कंटेक्स्ट मध्ये हे येतं का, येस येतं. बघा आपण जे अगोदर ज्या गोष्टी शिकलोय किंवा पुढे काय आपल्याला समजून घ्यायच्या आहेत याची जर लिंक तुम्हाला कळली तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. हे सेपरेट नाहीये, सगळ्याच्या एकमेकांशी रिलेशनशिप आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे की हा येस सेक्शन 7 प्रमाणे सप्लाय आहे, सेक्शन 8 प्रमाणे कंपोजिट सप्लाय पण आहे, तो लेवी होतोय सेक्शन 9 प्रमाणे. मग त्याचा टाइम ऑफ सप्लाय काय आहे सेक्शन 12 मध्ये बघायला लागेल आणि मग त्याचा इनवॉइस कधी बनवायचा, कसा बनवायचा ते तुम्हाला सेक्शन 31 मध्ये दिलंय. मग या सगळ्यांच्या प्रमाणे जर का आता मी डेबिट नोट बनवली आणि मला समोरच्याने पेमेंट नाही दिलं तर मी ते गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करेल. बरोबर. हा थोडा वेगळा मॅटर आहे. तर गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्हाला ठीक आहे, असं होऊ शकतं की तुम्हाला रिसिपियंट ऍक्सेप्ट नाही करणार, डेबिट नोट तुमची ऍक्सेप्ट नाही करणार किंवा तो तुम्हाला कन्व्हिन्स करेल की तुम्ही डेबिट नोट मला देऊ नका किंवा ते तुम्ही रिटर्न करा किंवा देऊ नका मला. तर या केसमध्ये तुम्हाला ज्या वेळेस सप्लायरला ज्या वेळेस पेमेंट मिळेल, रिसिपियंट कडनं पेमेंट मिळेल त्यावेळेस त्याचा टाइम ऑफ सप्लाय येईल. बरं. तुमच्या नॉर्मल केस मध्ये असं नाहीये, तुम्ही इनवॉइस आता बनवला, तुम्हाला पेमेंट 21 दिवसांनी येणार आहे, तुम्हाला पेमेंट 14 डेजनी येणार आहे, तुम्हाला पेमेंट 1 मंथ मध्ये येणार आहे. पण जर तुम्ही आता आज समजा 30 जूनला तुम्ही जर का सप्लाय केला तर तुम्हाला त्याचा जुलैमध्ये पेमेंट करावंच लागेल. तुम्हाला पेमेंट समजा रेसिपियंट कडनं 25 जुलैला येईल, पण तुम्हाला 20 जुलैच्या आतमध्ये त्याचं पेमेंट गव्हर्नमेंटला करायला लागेल जर नॉर्मल सप्लाय आहे तर. पण तुम्ही डिलेड पेमेंट करता तर तुम्ही ते डेबिट नोट रेज करता तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचा टाइम ऑफ सप्लायचा वेगळा सेक्शन आहे, वेगळा त्याचा काय सबसेक्शन असेल तो मी घेणारच आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला आता त्याच्या कंटेक्स्ट मध्ये आयडिया देऊन ठेवतो की की जो तुमचा इनवॉइस आहे, तुमचा जो प्रिन्सिपल सप्लाय आहे त्याचा तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय वेगळा आहे आणि तुम्हाला या डिलेड पेमेंटचा टाइम ऑफ सप्लाय वेगळा आहे. पण तुम्हाला त्याच्यावरती पण तुम्ही जे लेट चार्जेस घेता तो तुमचा मुख्य सप्लायचाच भाग मानला जातो, म्हणून तुम्ही त्याला सप्लिमेंटरी इनवॉइसच्या रूपाने डेबिट नोट बनवता आणि डेबिट नोट वरती तुम्हाला जीएसटी पण चार्ज करावा लागतो. तुम्ही एक्स्ट्रा चार्ज घेणार आणि आम्हाला टॅक्स देणार नाही असं गव्हर्नमेंट होऊ देणार नाही. समजा गव्हर्नमेंटने असं केलं असतं की ठीक आहे तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट आहे ना, तुम्ही घ्या नंतर आम्हाला जीएसटी नको, तर तुम्ही 1 लाखाचा इनवॉइस बनवलाच नसता. सप्लायर आणि रिसिपियंटने काय केलं असतं की आपल्याला 1 लाखाचा जीएसटी गव्हर्नमेंटला द्यायला लागतो. एक काम करा तुम्ही ना मला 80,000चाच काय करा इनवॉइस द्या आणि गुड्स पाठवा 1 लाखचे आणि नंतर आहे ना तुम्ही डेबिट नोट रेज करा 20,000 त्याच्यावरती डिलेड पेमेंट म्हणून, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला नको. तुम्ही स्वस्तामध्ये मला मटेरियल देताय, माझा फायदा, बस तुम्हाला बिझनेस जास्त मिळतो माझ्याकडनं, तुमचा फायदा. म्हणजे डिलेड पेमेंट वरती जीएसटी घेण्याची का गव्हर्नमेंटला गरज आहे, कारण की ह्या प्रकारे लोक गैरफायदा घेऊ शकतात. लॉजिक आहे ना त्या मागचं, हे लॉजिक पटणार काय ना. त्यामुळे याच्यावरती पण जे जेन्युअनली ज्यांना इंटरेस्ट चार्ज करायचा आहे त्यांच्या केसमध्ये त्यांना नुकसान होऊ नये म्हणून त्याचा टाइम ऑफ सप्लाय वेगळ्या मेथडनी डिसाइड केलेला आहे, वेगळ्या दिशाने ठरवलेला आहे. ओके. सेक्शन 15 सबसेक्शन 2 क्लॉज ई. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, आता आपण
काही काही प्रॉडक्ट असे आहेत की ज्याच्यावर गव्हर्नमेंट सबसिडी देते. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जसं सिलेंडर, तो गॅस सिलेंडर, त्याच्यावर गव्हर्नमेंट सबसिडी देते. तुम्ही काय अमाऊंट द्या, तेवढी अमाऊंट तुम्हाला द्यायची नाहीये. काही अमाऊंट ऍक्च्युली सप्लायची कॉस्ट समजा 700 रुपये, पण तुम्हाला 600 रुपये गव्हर्नमेंटला, गॅस कंपनीला द्यायचे आणि तुमच्या वतीने 100 रुपीज गव्हर्नमेंट देईल. म्हणजे गॅस कंपनीला 700 रुपये मिळतील. जो सप्लायर आहे गॅसचा, गॅस सिलेंडरचा, त्याला 700 रुपये मिळणार आहेत, पण 600 रुपये तुमच्याकडनं आणि 100 रुपये गव्हर्नमेंटकडनं मिळणार आहे. आता गव्हर्नमेंट काय करतं की आपल्याला सांगतं की तुम्ही 700 रुपये द्या आणि मग तुम्हाला आम्ही 100 रुपीज रिफंड देऊ. म्हणजे 100 रुपीज काय, सबसिडी आहे गव्हर्नमेंटची. सबसिडी. आता ह्या केसमध्ये जो काय जीएसटी आहे तो 600 वर लागतो, 700 वर लागत नाही. गव्हर्नमेंट सबसिडी जी आहे त्याच्यावर लागत नाही. जो रिसिपियंट आहे त्याच्याकडनं जेवढी अमाऊंट घेतली जाते, जेवढी अमाऊंट रिकव्हर केली जाते त्या सप्लायची, तेवढ्याच अमाऊंट वरती गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करू पाहिजे. आता जर का 700 वरती लावला तर मग ते शेवटी गव्हर्नमेंटलाच पैसे मिळणार आहेत ना. मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की जी आमची सबसिडी आहे ह्यात काय दिलं पाहिजे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड. आता ह्यात दिलंय शॅल इन्क्लूड. ही जी सबसिडी आहे, ही सबसिडी जसं गव्हर्नमेंट देतं तसं समजा दुसरी एखादी कंपनी असेल, एखाद्या ट्रस्ट असेल, एखादी सामाजिक संस्था असेल, त्यांनी पण समजा समाजातल्या काही घटकांना, काही लोकांना अशा प्रकारे काही सप्लाय घेतलाय आणि त्यात त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं, त्यांनी अमाऊंट दिली सबसिडीची, तर ती अमाऊंट मात्र एक्सक्लूड नाही करायची, ती अमाऊंट इन्क्लूड करायची. काय दिलंय, द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय शॅल इन्क्लूड सबसिडीज डायरेक्टली लिंक टू द प्राइस एक्सक्लुडिंग सबसिडीज प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटची सबसिडी एक्सक्लूड करा, पण इतर कोणी दिली सबसिडी तर ती मात्र इन्क्लूड करा. बरं. असं बघा, एक्झाम्पल आहे खाली. पहिले मी एक्सप्रेशन वाचतो. फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन द अमाऊंट ऑफ सबसिडी शॅल बी इन्क्लुडेड इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ द सप्लायर हू रिसीव्ह द सबसिडी. आता खाली एक्झाम्पल बघा. द सेलिंग प्राइस ऑफ अ ज्योमेट्री बॉक्स इज ₹70. फॉर ज्योमेट्री बॉक्स सोल्ड टू स्टुडंट इन गव्हर्नमेंट स्कूल, द कंपनी युजेस इट CSR फंड. आता बघतो ना आपण CSR फंडचं नाव बरंच येते. या आता बऱ्याच कंपनी समजा काही कंपनी ऍक्ट प्रमाणे समजा एखाद्या कंपनीचा काही टर्नओव्हर ठराविक अमाऊंटच्या वरती असेल, काही कंडिशन आहे, त्या कंडिशन मध्ये ती कंपनी येत असेल तर त्या कंडिशन प्रमाणे त्यांना काही अमाऊंट सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून युज करायला लागते. तुम्ही सोशली युज करा काही अमाऊंट, समाजाच्या करता काय तुम्ही खर्च करा, कारण तुमच्याकडे जो काय जी कंडिशन आहे, काय टर्नओव्हर खूप जास्त आहे किंवा तुम्ही ठराविक अमाऊंट प्रॉफिट अर्न करता, तसं तुम्हाला इन्कम टॅक्स तुम्ही देता आणि मग इन्कम टॅक्स मधनं गव्हर्नमेंट युज करते. तसं तुम्ही त्याच्यावरती आम्ही तुमच्याकडनं एक्स्ट्रा इन्कम टॅक्स मागत नाही. गव्हर्नमेंटनी जसं इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये इन्कम टॅक्स ठेवलाय, तसं या कंपनी ऍक्ट मध्ये काय केलं की अशा प्रकारे काही कंपन्यांना अशा प्रकारे कंपल्सरी केलं की तुम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR म्हणून तुम्हाला काही अमाऊंट युज करायला लागेल, त्याचा रेकॉर्ड पण ठेवायला लागेल आणि तुम्ही कशा प्रकारे काय युज केली अमाऊंट त्या तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागेल. तर त्यामुळे तो CSR फंड युज करणं कंपल्सरी असतं. मग जर एखाद्या कंपनीने अशा प्रकारे CSR फंड युज केला, त्यांनी CSR फंड युज केला आणि तो युज केल्यामुळे काही लोकांना सबसिडी मिळाली, काही लोकांना बेनिफिट मिळाला. जसं दिलं इकडे की गव्हर्नमेंट स्कूलमध्ये 75 रुपीजची जिओमेट्री बॉक्स आहे, ती त्यांना 50 रुपीजला पडते. तर 25 रुपीज काय मिळाली स्टुडंटला, सबसिडी मिळाली. आता सप्लायरला ऑर्डर दिली, समजा टाटाने सप्लायरला ऑर्डर दिली की या स्कूलमध्ये तुम्ही एवढा तुम्ही जिओमेट्री बॉक्स द्या आणि मग आमचा CSR फंड मधून आम्ही त्यांना 25 रुपीज देऊ, बाकी 50 रुपीज तुम्ही शाळेकडनं घ्या. शाळेने स्टुडंटकडनं सगळ्यांकडनं 50 रुपीज कलेक्ट केले आणि काय केलं, त्या स्कूलच्या नावाने सप्लायरने इनवॉइस बनवला. आता सप्लायरला समजा सगळी कॉस्ट मिळून समजा 10,000 रुपीज होते किंवा 1 लाख रुपीज होते, तर त्या 1 लाख रुपीज वर जीएसटी लावायचा का मग सबसिडी सोडून जीएसटी लावायचा, त्याकरता दिलं इकडे की सबसिडी जर का गव्हर्नमेंट सोडून कोणी दिली असेल, म्हणजे सप्लायरला पैसे कुठनं मिळतात हे सप्लायरने बघू नये.
समोरचा व्यक्ती कंपनी त्यात सबसिडी आपली CSR फंड युज करतोय हे तुम्ही बघू नका. कंपनी जो काय तुम्हाला मिळणार जे कन्सिडरेशन आहे त्याच्यामध्ये कुठेही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युट करत नाही ना, बस तुम्ही व्हॅल्यू इन्क्लूड करा. ओके. The value of a supply shall include subsidies directly linked to the price, excluding subsidies provided by the central government and state government. बस. त्यामुळे हे घेण्यात आलं की अशा प्रकारे CSR फंड यूज करतात कंपन्या आणि त्याच्यामध्ये लोकांना बेनिफिट मिळतो, काही समाज घटकांना बेनिफिट मिळतो, पण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला त्यांचा जो काय GST आहे तो मात्र इंटॅक्ट ठेवायचा आहे, तो त्यांना संपूर्ण अमाऊंट वरती घ्यायचा आहे. कारण की जो कोण त्या सबसिडीमध्ये कॉन्ट्रीब्युट करतो तो गव्हर्नमेंट नाहीये ना, तो टॅक्स पे करतोच गव्हर्नमेंटला, मग त्याच्या सबसिडीवरती पण आम्ही टॅक्स घेणार. गव्हर्नमेंटची पॉलिसी येत नाही दिसते की आम्ही त्या संपूर्ण कॉस्ट वरती टॅक्स घेणार, भले तो आपला CSR फंड युज करत असो. पण जर स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी जर का अशा प्रकारे सबसिडी दिली तर मात्र ती एक्सक्लूड होते, त्याच्यावरती GST लागत. आपण आता काय काय बघितलं ते सगळं ह्या चार्ट मध्ये घेतलेलं आहे की इन्क्लुजन आहे. तुमच्या सेक्शन 15 सबसेक्शन 1 मध्ये काय आहे, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे, आणि सबसेक्शन 2 मध्ये सेक्शन 15 मध्ये तुम्हाला दिलंय इन्क्लुजन टू ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. तुम्ही जी ऍक्च्युअली प्राइस चार्ज करताय त्या प्राइस मध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. म्हणजे GST सोडून दुसरा कुठला ऍड जर ऍप्लिकेबल होतोय तुमच्या स्टेटमध्ये किंवा पूर्ण टॅक्सेबल टेरिटरीमध्ये म्हणजे इंडियामध्ये, तर तुम्ही काय करा, तो टॅक्स त्यामध्ये ऍड करा. कुठला दुसरा कायदा लागू होतो, एनी लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्सचा अर्थ आहे दुसरा कुठला लॉ ऍप्लिकेबल होतो, मे बी तो करायची स्टेट लॉ असेल किंवा मग सेंट्रल असेल, तर ती अमाऊंट ऍड करा आणि मग ती ऍडिशन केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती झाली तुमची GST चार्ज करण्याकरता मिळालेली व्हॅल्यू. थर्ड पार्टी पेमेंट बघितलं आपण ट्रान्सपोर्टरचं बघितलं, प्लस आहे इन्सिडेंटल एक्सपेन्सेस, पॅकिंग चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन किंवा अजून काही असेल टेस्टिंग सर्टिफिकेशन ते आहे, इंटरेस्ट लेट फी बघितलं, म्हणजे आता सबसिडी बघितलं. हे 5 पॉईंट तुमचे म्हणजे इथे क्लॉज ABCDE हे तुम्हाला इन्क्लुजन साठी आहे. ओके. तसं डिस्काउंट आहे. आता डिस्काउंट जर का दिला गेला, तुम्ही समजा आता 1 लाखचा इनवॉइस बनवला, तुम्ही सप्लाय करताय 1 लाखचा आणि नंतर तुम्ही त्यांना डिस्काउंट दिला किंवा व्हॅल्यू त्याची कमी झाली, डिस्काउंटमुळे व्हॅल्यू समजा कमी झाली, तर GSTची ट्रीटमेंट कशा प्रकारे असेल हे तुम्हाला इकडे मिळेल. कशा प्रकारे असेल इथे मिळेल बघा. The value of the supply shall not include any discount which is given before or at the time of the supply. तुम्ही जेव्हा इनवॉइस प्रिपेअर करताय त्याची व्हॅल्यू आहे, समजा एखादा गुड्स आहे त्याची तुम्हाला क्वांटिटी जर का तुम्ही ठरवलंय की आपण या प्रकारे सेल करायचा, की तुम्ही क्वांटिटी एक ठराविक रेंज पर्यंत घ्याल तर डिस्काउंट 5%, त्याच्याहून जास्त तुम्ही क्वांटिटी घ्याल तर डिस्काउंट 8%, त्याच्याहून जास्त घ्याल तर डिस्काउंट 12%, असं असतं ना. मग त्या क्वालिटी प्रमाणे डिस्काउंट दिला जातो. मग जर का ऍक्च्युअली कन्सिडरेशन त्या मटेरियलची व्हॅल्यू वेगळी आहे, पण डिस्काउंट नंतर जी व्हॅल्यू होते त्याच्यावरच GST लागेल. द व्हॅल्यू ऑफ द सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड एनी डिस्काउंट. डिस्काउंट त्यामध्ये घेतला जाणार नाही. व्हॅल्यू किती आहे 100, डिस्काउंट किती आहे 20. मग तुम्ही 80 रुपीजला तो सेल करताय ना, तुम्ही 80 रुपीजला सप्लाय करताय ना, मग 80 रुपये डिस्काउंट लेस करा आणि 80 वरच आम्हाला GST द्या. हे काय दिलंय क्लॉज ए मध्ये, बिफोर ऑर ऍट द टाइम ऑफ द सप्लाय इफ सच डिस्काउंट हॅज बीन ड्युली रेकॉर्डेड इन द इनवॉइस इश्यूड इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय. तुम्ही 1 by 1 प्रॉडक्ट वाईज डिस्काउंट द्या किंवा तुम्ही 4-5 प्रॉडक्टच्या खाली तुम्हाला ते पेमेंट इमिजिएटली करणार आहेत किंवा अर्ली पेमेंट करणार आहेत म्हणून खाली तुम्ही डिस्काउंट द्या. तुम्ही कुठल्या प्रकारचा डिस्काउंट द्या. एकतर क्वांटिटी डिस्काउंट, एकतर असतो क्वांटिटी डिस्काउंट किंवा दुसरा असतो तुम्हाला ते पेमेंटच्या अगेन्स्ट डिस्काउंट, इमिजिएट पेमेंट आहे. तर कुठलाही डिस्काउंट असो, डिस्काउंट आहे ना आणि तो त्यात तुम्ही रेकॉर्ड करताय तर जी व्हॅल्यू फायनली होते त्याच्यावरच GST येईल. The value of supply shall not include any discount which is given
आता काय दिलंय, शॅल नॉट इन्क्लूड विच इज गिवन. म्हणजे तुमच्या व्हॅल्यू मध्ये तुम्ही डिस्काउंट लेस करून व्हॅल्यू घ्या, ऍड करू नका. ही व्हॅल्यू जर शेवटी 80 होते आणि डिस्काउंट 20 दिल्यानंतर 80 होते, तर 80 प्लस 20 करायचं नाही, किंवा 100 वरती जीएसटी घ्यायचं नाही. 80 आहे ना, 80 वर तुम्हाला जीएसटी बस. एक्झाम्पल बघा, PRB अँड कंपनी गिव्स अ डिस्काउंट ऑफ 40% ऑन द लिस्ट प्राइस टू द डिस्ट्रीब्युटर. लिस्ट प्राइस एवढी आहे, त्याच्या 40% डिस्काउंट आहे. Thus, for a package of product X, in the invoice, the list price is mentioned as rupees 500, on which a discount of 40% is given to arrive at the final price of rupees 200. The taxable value is 300, as the discount is allowed at the time of supply and shown in the invoice. Invoice मध्ये दिलं की 500 कॉस्ट आहे आणि डिस्काउंट तुम्हाला 200 होईल आणि तुम्हाला 300 कॉस्ट होईल. मग ऍक्च्युअली व्हॅल्यू किती आहे, 500. The value of supply shall not include any discount. डिडक्ट करता, ती व्हॅल्यू तुम्ही डिडक्ट करा, डिस्काउंट याच्यात डिडक्ट करा. त्याच्यामध्ये अजून एक क्लॉज असा आहे, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड एनी डिस्काउंट विच इज गिवन आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड इफ. परत त्याला इफ दिले. बरं. Such discount is established in terms of an agreement entered into at or before the time of such supply and specifically linked to relevant invoices. आता तो ड्युली रेकॉर्ड केलेला नाहीये. ही पहिली केस आपली संपली. आता ही केस आपण आता फिनिश केली. आता वेगळी केस की सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश. आता काय झालंय, इथे होते तुम्हाला बिफोर ऑर ऍट द टाइम ऑफ सप्लाय, आणि इथे आहे आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड. आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड इफ. डिस्काउंट केव्हा दिला गेलाय, आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड. त्याच्यामध्ये कंडिशन दिलेली आहे, इफ सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश इन टर्म्स ऑफ अन अग्रीमेंट एंटर्ड इनटू ऍट or before the time of such supply and specifically linked to relevant invoices, and input tax credit as is attributable to the discount on the basis of document issued by the supplier has been reversed by the recipient of the supply. आता मी एक्सप्लेन करतोय काय ऍक्च्युअली केस आहे. बघा, आता एक्झाम्पल दिलं परत मी प्रोव्हिजन वरती येईल. एक्झाम्पल बघा काय, की ज्यामध्ये अग्रीमेंट आहे. आता बघा कसं होतं की बऱ्याच वेळा काय सीझन असतात, रेनी सीझन आहे, क्षेत्र जास्त जातील. त्यानंतर आता समर सीझन आहे, उन्हाळा आहे, त्या केसमध्ये एसीची विक्री जास्त होते. आणखीन काय दिवाळी आहे, त्यावेळेला काय लोक वस्तू घेतात. तर जो कोण मॅन्युफॅक्चरर असतो तो काय करतो, डिस्ट्रीब्युटरला सांगतो की समजा तुम्ही आमचं प्रॉडक्ट एक ठराविक क्वांटिटी पर्यंत जर का सेल केलं तर तुम्हाला जी आम्ही कॉस्ट लावतोय त्याच्यावर तुम्हाला आम्ही डिस्काउंट देऊ. म्हणजे मी अग्रीमेंट केलं. समजा इथे दिलं एक्झाम्पल मध्ये वॉशिंग मशीन. द अग्रीमेंट ऑफ GL इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विथ इट्स डीलर इज दॅट सेल ऑफ वॉशिंग मशीन ओव्हर 500 पीसेस इन द दिवाळी मंथ विल इंटायटल देम टू डिस्काउंट ऑफ 5% पर मशीन सोल्ड इन द नेक्स्ट मंथ. ओके. काय केलं की तुम्ही आज मला ऑर्डर देताय किती, 200 पीसेस. मला माहिती आहे की तुमचा ऑल ब्रँड मिळून सेल 1000 आहे. मी मॅन्युफॅक्चरर आहे, तुम्ही माझे डिस्ट्रीब्युटर आहात. मला माहिती आहे की तुम्ही डिस्ट्रीब्युटर फक्त माझ्या प्रॉडक्टचे नाही आहे, तुम्ही आणखीन पण दुसऱ्या कंपन्यांचे ब्रँड ठेवता. तर मग तुमच्याकडे 1000 जर का सेल होत असेल, असा माझा समजा अंदाज आहे किंवा माझ्याकडे असा डेटा आहे, तर मी तुम्हाला सांगेन की जर का तुम्ही 200च्या ऐवजी 500 पीसेस जर का सेल केले नेक्स्ट मंथ, किंवा सेल करा किंवा माझ्याकडनं घ्या, मी तुम्हाला एक्स्ट्रा 5% डिस्काउंट देईन. तुम्ही आता माझ्याकडनं 500 पीसेस घेऊन जा, सेल झाले तर ठेवा, अदरवाईज मला परत करा. तुम्ही परत नाही केले तुम्हाला मी ऍडिशनली डिस्काउंट पण देईन. पण आता काय माहिती नाही की सेल होईल की नाही होईल. आता तुम्हाला कॉस्ट 30 लावली जाईल जेवढी तुम्हाला नॉर्मली मी चार्ज करणार आहे. अग्रीमेंट मात्र केलं, अग्रीमेंट आहे. आता याप्रमाणे तुम्ही 500 पीसेस सेल केले. आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मी सांगितलंय 1 मंथ क्रेडिट आहे, मटेरियल घेऊन जा. 1 मंथनी जर तुम्ही मला रिटर्न केलं तर हीच कॉस्ट जेवढं तुम्ही मला सेल केलंय तेवढी कॉस्ट द्या,
आणि जर तुम्ही 500 तुम्ही जर का इथे रिटर्न करता तर मी तुम्हाला 5% डिस्काउंट देईन आणि मग तुम्ही बाकीची अमाऊंट द्या. समजा तुम्हाला मला 5 लाख द्यायचे असतील तर 5 लाखावर तुम्हाला मी आणखीन 5% डिस्काउंट दिला तर 25,000 रुपये होतील. म्हणजे तुम्ही मला 4,75,000 रुपीज पेमेंट करा. ठीक आहे, तुम्ही म्हटलं ओके, तुम्ही 500 पीसेस घेतले आणि 500 पीसेस तुम्ही सेल केले. आता तुमच्याकडे कुठलाही कस्टमर येईल, तुम्ही लोकांना ते बोलतील की आम्हाला वॉशिंग मशीन पाहिजे, तर तुम्ही तुमच्या माणसांना सांगाल, सेल्समॅनला सांगाल की त्यांना रेकमेंड हे मशीन करा, ही कंपनी करा, आणि त्यांनी केली. त्याच्या काय फीचर्स आहेत, खूबी आहेत, त्या सांगितल्या लोकांना. दुसऱ्या कंपनीच्या पण आहेत, पण त्या नाही सांगितल्या. आपल्याला इथे मार्जिन जास्त आहे, तर आपण सांगितलं की हे प्रोडक्ट करा आणि तुम्ही 500चा जो काय टार्गेट अचीव्ह केला. बाकी पण ब्रँड सेल केले, पण थोडे कस्टमर तुम्ही इथे डायव्हर्ट केले. आता ह्या केसमध्ये तुम्हाला आता काय झालं, मॅन्युफॅक्चर कडनं तुम्ही 5% डिस्काउंट आता घेण्याच्या जी काही तुमची अग्रीमेंट आहे, जी कंडिशन आहे, ती तुम्ही सॅटिस्फाय केली आता. आता येस, आता सप्लायरने काय केलं, तुम्हाला जो डिस्काउंट दिलाय तो आफ्टर सप्लाय दिलाय 5%. मग डीलर काय करेल, तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट देईल आणि त्या क्रेडिट नोट वरती तुम्ही याचा सप्लाय किती अमाऊंटचा घेतला, 4,75,000, पण अगोदर इनवॉइस बनला होता 5 लाखचा. आता तो तुम्हाला 25,000चा काय करेल, क्रेडिट नोट देईल आणि त्याच्यावरती तो जीएसटी लावू शकतो का, तर त्याचा अर्थ पण दिला इकडे, ते पण दिला इकडे की तो जीएसटी इनपुट क्रेडिट इज ऍट्रिब्युटेबल टू द डिस्काउंट. म्हणजे मग ज्यावेळेस तुम्हाला ते अग्रीमेंट प्रमाणे स्पेसिफिकली जर का तुम्ही अगोदरच बोलला असतात की नाही मी 500 विकणारच आहे किंवा 500 द्या, तर तुम्हाला रेट काय आला असता, 4,75,000. पण मला गॅरंटी नाहीये किंवा तुम्हाला गॅरंटी नाहीये, म्हणून मग अशा प्रकारे आपण अग्रीमेंट केलं. तर पहिले फिक्स असतं की ठीक आहे, मला माहिती मी 500 विकेन, तुम्ही आता डिस्काउंट देऊ नका, 500 मी घेतले. पण त्याला रिस्क घ्यायची नाहीये. 500 नाही गेले तर आपल्याला 500 नाही ठेवायचे, आपण मग उरलेले परत करू. कारण की एकदा का मग समर सीझन संपला का मग पावसाळ्यात कोण घेत नाही किंवा दिवाळी नंतर पुढे किती वेळ लागेल माहिती नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑफर ज्या असतात त्या सीझनल असतात. सीझन गेल्यानंतर मग नेक्स्ट सीझन पर्यंत मग गुड्स ते त्यांना ठेवायला लागतात. त्यामुळे मग कंपनीला पण त्याला आम्हीच दाखवायचं आहे, काहीतरी प्रवृत्त करायचं की आपलं एवढा सप्लाय व्हावा, म्हणून मग अशा प्रकारे अग्रीमेंट केलं जातं. आणि मग अग्रीमेंट प्रमाणे तुमचं अग्रीमेंट आहे, सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश इन द टर्म्स ऑफ अन अग्रीमेंट बिफोर द टाइम ऑफ सच सप्लाय. म्हणजे त्यांनी सप्लाय होण्यापूर्वीच ते अग्रीमेंट केलेलं आहे. तर मग त्याचा जो काय जीएसटी आहे तो पण त्या क्रेडिट नोट मध्ये रिव्हर्स होईल. म्हणजे तुम्हाला सप्लाय झालाय 4,75,000चा, तर 4,75,000 वरच सप्लायर जीएसटी चार्ज करेल आणि रिसिपियंटला पण तेवढंच पेमेंट करायला लागेल जेवढा त्याने सप्लाय घेतलाय. ओके. आता जर का ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, इफ जर होत नाही तर काय होतं, इफ जर होत नाही तर पहिल्या केसमध्ये काय दिलंय, अग्रीमेंट असलं पाहिजे. अग्रीमेंट नाही तुमचं अग्रीमेंट नाहीये. समजा तुमचं अग्रीमेंट नाहीये आणि मी मॅन्युफॅक्चर आहे, तुम्ही माझे डिस्ट्रीब्युटर आहात आणि तरी पण मी तुम्हाला डिस्काउंट दिला. मी तुम्हाला 5 लाखची ऐवजी 25,000 तुम्हाला मी डिस्काउंट दिला, तर या केसमध्ये जो सेकंड पॉइंट आहे इनपुट टॅक्स क्रेडिट ते रिव्हर्स नाही होणार. टॅक्स तर तुमच्याकडनं मी 5 लाखावरती घेतलेलाच आहे ना, गव्हर्नमेंटकडे मला 5 लाखवरच टॅक्स जमा डिपॉझिट करायला लागेल. ऑफकोर्स तुमचा आयटीसी घेण्याचा राईट आहे, तर तुमच्याकडे तो तर इंटॅक्ट आहे, तुम्ही त्याचा आयटीसी घेऊ शकता. मुद्दा तो नाहीये, मुद्दा आता आयटीचा नाहीये. मुद्दा एवढाच आहे की तुमच्या व्हॅल्यू मध्ये तुम्ही त्याला ज्यावेळेस डिस्काउंट देत आहे तेव्हा तो डिस्काउंट जो आहे तो तुमचा जे सेक्शन 31 ते 34 आहेत, तुम्ही त्याची तिथे क्रेडिट नोट बनवाल, त्या क्रेडिट नोट मध्ये तुम्ही त्याचं वेगळं क्रेडिट नोट बनवाल. तुम्ही त्याच्याकडनं कन्सिडरेशन कमी घेताय. तुम्ही समोरच्याला सप्लाय केल्यानंतर तुम्ही त्याच्याकडनं किती रुपये घ्यावे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तुम्ही सांगा की मी 5 लाख बोललो होतो, आता तुम्हाला डिस्काउंट, कारण तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला किंवा पुढे द्यावा ही मला अपेक्षा आहे, म्हणून तुम्हाला मी डिस्काउंट दिला. 5%, 10%, 50% द्या ना, गव्हर्नमेंटचं म्हणणं काय हरकत नाही, पण जीएसटी त्याला जो आहे तो रिव्हर्स नाही होणार. बस. दुसरं एक्झाम्पल आहे नॉन डिडक्टिबल डिस्काउंट.
A company announces year-end discount after reviewing dealer performance during the year. त्यांना मोटिवेट करण्याकरता कंपनी काय करते, the year-end discounts are based on performance slabs are given as cashback. As we discount were not known at the time of supply of the goods. They will not be deducted from taxable value of those goods. बरं. तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये एंट्री व्हायला पाहिजे ना, तुम्ही किती रुपये समोरच्याला देणार आहात. जर त्यांनी सांगितलं 25,000 रुपये तुम्ही मला कमी द्या, तर साहजिक आहे तुमच्याकडे डेबिट तुम्ही टाकाल. आणि मी सप्लायर आहे, मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी माझ्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तिथे एंट्री करून टाकेन. आता ही जी डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट आहे ही तुम्हाला गव्हर्नमेंटला अपलोड, जीएसटी पोर्टलला अपलोड करण्याची गरज नाही. ही तुमची कमर्शियल डॉक्युमेंट आहे. हे तुमचं टॅक्स, हे टॅक्स डॉक्युमेंट नाहीये. त्यात तुम्ही टॅक्सला कुठेच काहीच टच करत नाही आहात. गव्हर्नमेंटला आपला टॅक्स तुम्ही जो फाईल इनवॉइस बनवला त्यावरच तुम्ही देताय. त्यामुळे हा तुमचा कमर्शियल इनवॉइस आहे, हा तुम्हाला डिस्क्लोज करायची तिकडे कुठल्याही प्रकारचं कंपल्शन किंवा तसं लॉ मध्ये प्रोव्हिजन नाहीये, गरज नाही. तुम्ही जरी केलं तरी ओके, पण त्याच्यामध्ये कुठे टॅक्स मध्ये फेरफार होत नाही, टॅक्स कुठेही कमी जास्त होत नाही, आयटीसी मध्ये कुठेही चेंज होत नाही. तर हे या प्रकारे होतं. म्हणजे जर का तुम्हाला टॅक्स मध्ये डिडक्शन पाहिजे तर तुमचं अगोदर अग्रीमेंट पाहिजे, कारण तुम्ही डिस्काउंट देताय आफ्टर सप्लाय. बिफोर आहे, जर सप्लाय मेड, डिस्काउंट मेड आफ्टर सप्लाय आहे तर काय पाहिजे तुमच्याकडे, अग्रीमेंट पाहिजे, प्रायर अग्रीमेंट पाहिजे बस. आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड इफ सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश्ड इन द टर्म्स ऑफ अन अग्रीमेंट. आणि तुमचं ज्यावेळेस तुम्ही डेबिट नोट क्रेडिट नोट बनवता ना तेव्हा ते ओरिजिनल इनवॉइसशी लिंक होतं, आपण ते लिंक करतो. राईट. तुमचा मुख्य इनवॉइस आहे त्याला सप्लिमेंटरी इनवॉइस डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट असतो, त्यामुळे त्याची लिंक असतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही एकतर तुमचं असं अग्रीमेंट असेल किंवा त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं असेल त्या इनवॉइस मध्ये की हे जे काय आहेत हे यांनी जर संपूर्ण सेल केले, संपूर्ण जर का घेतले तर मी याच्यावरती ऍडिशनली 5% डिस्काउंट देईन. आणि जर त्यांनी गुड्स रिटर्न केले तर ही जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू त्यांना फायनल आहे. कुठेतरी ते अग्रीमेंट पाहिजे किंवा त्या इनवॉइस मध्ये स्पेसिफिकली मेन्शन पाहिजे, म्हणजे ते कळतं की यांचा टर्म्स ऑफ अग्रीमेंट आहे. आता आपण बघितलं क्लॉज ए आणि बी. ए मध्ये काय होतं, एनी डिस्काउंट गिवन बिफोर और ऍट द टाइम ऑफ सप्लाय, म्हणजे इनवॉइस बनवत असतानाच तुमचं डिस्काउंट तुम्ही दिलेला आहे तर मग ती व्हॅल्यू डिडक्ट करा, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणा डिस्काउंटची व्हॅल्यू डिडक्ट करा. आणि एनी डिस्काउंट गिवन आफ्टर सप्लाय एक तर ऍग्रीड आहे किंवा नॉट ऍग्रीड आहे. जर ऍग्रीड आहे तर मग लिंक टू द इनवॉइस, डिडक्शन अलाउड, लिंक टू द इनवॉइस आहे आणि आयटीसी रिव्हर्स होईल. आणि जर अग्रीमेंट नाहीये म्हणजे लिंक टू द इनवॉइस नाहीये तिकडे, तुम्हाला त्यांनी स्टेट फॉरवर्ड डिस्काउंट दिलाय त्यांचा मोटिवेशन पर्पज, तर त्यामध्ये काय होईल, डिडक्शन नॉट अलाउड. ही व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू राहील, इनवॉइसची व्हॅल्यू तीच राहील. तुमच्या जी काय तुम्हाला फॉर द पर्पज ऑफ कॉम्प्लायन्सेस जी इनवॉइसची व्हॅल्यू होईल तीच व्हॅल्यू राहील. 5 लाख होती, 5 लाखच राहील, त्यात कुठेही तुम्ही जीएसटी कमी असं करत नाही. 15(1), 15(2) आणि 15(3). 15(1) काय होतं, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. 15(2) काय होतं, इन्क्लुजन. आणि 15(3) होतं की तुम्ही त्यातनं काय करा की डिडक्शन ऑफ व्हॅल्यू. जसं इन्क्लूड करा तसं एक्सक्लूड करा, एक्सक्लुजन आहे. हे इन्क्लुजन होतं तसं ते एक्सक्लुजन आहे. ओके, डिडक्शन ऑफ डिस्काउंट हे तुम्हाला एक्सक्लुजन. आता इथे बघा कसं होतं की जी आपली पहिली कंडिशन होती की जो तुमचा रिसिपियंट आहे तो नॉट रिलेटेड आहे आणि जी काय प्राइस आहे ती तुम्ही रिसिव्ह करताय, ऍक्च्युअली रिसिव्ह करताय. प्राइस ऍक्च्युअली पेड ऑर पेएबल फॉर सप्लाय. आता जर याच्यामध्ये प्राइस ऍक्च्युअली पेड ऑर पेएबल फॉर सप्लाय नाहीये किंवा रिलेटेड पार्टी आहे तर मग तुम्हाला 15(1) प्रमाणे व्हॅल्युएशन होणार नाही. मग व्हॅल्युएशन होईल तुमचं
4 बघा काय सांगतो. Where the value of the supply of goods or services or both cannot be determined under subsection 1, the same shall be determined in the such manner as may be prescribed. आता इथे रूल बघावे लागतील. अच्छा. Chapter 4 of CGST rules 2017 contains rules for determination of value of supply. मग आपल्याला रूल्स जे गव्हर्नमेंटनी नोटिफाय केले ते त्या रूल्स मध्ये जाऊन बघायला लागेल. 15.4 if value of supply cannot be determined under subsection 1, that is supply without price आहे किंवा related party transaction आहे, supply without consideration or any other consideration, then apply CGST rules. ओके. रूल 27. आता जे रूल आहेत त्यामध्ये 27 to 35 त्याच्यामध्ये आपण बघतोय रूल 27. व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस वेअर द कन्सिडरेशन इज नॉट होल्ड इन मनी. ओके. आता होल्ड इन मनी नाहीये. आता जर तुम्ही मोबाईल घ्यायला जाता, तुम्हाला मोबाईलच्या कॉस्ट मध्ये माहिती आहे की एक्झाम्पल बघा, वेअर अ न्यू फोन इज सप्लाइड फॉर ₹20,000 along with the exchange of an old phone, and if the price of the new phone without exchange is ₹24,000. सेम तुम्ही समजा तुमच्याकडे इन्व्हर्टर असेल, त्याची बॅटरी 2, 3, 4 वर्ष चालल्यानंतर केव्हा ना केव्हा ती बॅटरी काय होईल, खराब होईल. तुम्ही नवीन बॅटरी घ्यायला जा, तेव्हा तुम्हाला तो जुन्या बॅटरीचे काय अमाऊंट देईल, मे बी 2,000 3,000 देईल. नवीन बॅटरी तुम्हाला 12,000 सांगेल. तर ह्या केसमध्ये त्यांनी 12,000 वर जीएसटी चार्ज केला पाहिजे का 9,000 वर. तुम्ही त्याला कन्सिडरेशन देताय 9,000 प्लस काय देताय, एक्सचेंज व्हॅल्यू म्हणू शकतो. ओल्ड बॅटरी. आता त्याला तुम्ही जुनी बॅटरी दिली आणि 9,000 रुपये दिले, पण त्याला जर तुम्ही त्याला बॅटरी दिली नसती, सपोज तुम्ही नवीन इन्व्हर्टर घेता, तो इन्व्हर्टरची वेगळी कॉस्ट घेईल आणि त्यावेळेस तो बॅटरीची कॉस्ट घेईल 12,000. तर 12,000 काय आहे, 12,000 जे आहे ते आहे ओपन मार्केट व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय. कळलं? सेम फोनचं होतं, तुमच्याकडे ओल्ड फोन आहे, जर तो त्याला देत नाही तर त्याची, तर ऍक्च्युली फोनची व्हॅल्यू काय 24,000. इथे फोनचं एक्झाम्पल आहे, त्यामध्ये वेअर अ न्यू फोन इज सप्लाइड फॉर ₹20,000. सप्लाइडचा अर्थ काय, तुमच्याकडून ते 20,000 रुपये घेतात कॅश मध्ये आणि तुमचा जुना फोन पण घेतात. तुम्ही त्यांना जुना फोन देत नाही, सांगितलं जुना फोन मी देणार नाही तुम्हाला, मला सांगा काय व्हॅल्यू आहे फोनची. सांगितलं 24,000 विदाउट एक्सचेंज 24,000. तुम्हाला वाटलं की आपण ह्याला देण्यापेक्षा आपण हा दुसऱ्या कोणाला तरी देऊ, जास्त पैसे मिळतील, तुम्ही देऊ शकता. मग त्यावेळेस तुमच्याकडनं तो काय कॉस्ट घेईल, 24,000 घेईल. ती आहे ओपन मार्केट व्हॅल्यू. ओके. आता समजा तुम्हाला केव्हा केव्हा कसं होतं की इथे तर क्लिअर आहे की व्हॅल्यू कुठली घ्यायची, ओपन मार्केट व्हॅल्यू 24. जीएसटी किती अमाऊंट लागेल, जीएसटी तुमचा चार्ज होईल 24,000 म्हणजे त्या जो कोण तुमचा डिस्ट्रीब्युटर आहे, ट्रेडर आहे मोबाईल फोनचा, त्यांनी तुम्हाला 24,000 वरती जीएसटी चार्ज केला पाहिजे. कारण तुम्ही काय करताय, प्राइस इज नॉट सोल्ड कन्सिडरेशन. आता एक्सचेंज आहे ना, मग एक्सचेंज मध्ये ओपन मार्केट व्हॅल्यूवर जीएसटी लावा. इकडे काय दिलंय, वेअर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस इज फॉर अ कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी, द व्हॅल्यू ऑफ द सप्लाय शॅल बी द ओपन मार्केट व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय. अच्छा. याप्रमाणे व्हॅल्यू काय पाहिजे, 24 पाहिजे का 20 पाहिजे. 24 ऍक्च्युअली क्लिअर होतं ना, इकडे क्लिअर होतं ना. मला तेच म्हणायचं की एक्झाम्पल आणि प्रोव्हिजन तुम्हाला बरोबर समजते आहे, बस मला एवढंच पाहिजे होतं. कन्सिडरेशन इन मनी आणि मनी इक्विव्हॅलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी. आता ह्याच्यामध्ये काय होईल, केव्हा एक्झाम्पल सेकंड बघा, वेअर अ लॅपटॉप इज सप्लाइड फॉर ₹40,000 अलॉंग विथ द बार्टर ऑफ अ प्रिंटर that is manufactured by the recipient, and the value of the printer known at the time of supply is ₹4,000, but the open market value of the laptop is not known. The value of the supply of the laptop is ₹44,000. केव्हा कसं होतं की तुम्ही जसं काही वस्तू अशा रेडी मिळत नाही मार्केटला, ते बनवणारे कोणतरी व्यक्ती असतात, तुम्ही त्याच्याकडनं स्पेसिफिकली बनवून घेतलं की मला वेगळ्या प्रकारचं काही पाहिजे, ते बनवून द्या, तर तो बोला ठीक आहे मी बनवून देईन तुम्हाला.
आणि त्याला काही दुसऱ्या वस्तू लागतात आणि त्याचे सप्लायर तुम्ही आहात. मी त्याला सांगितलं की तुला मी या प्रकारे सप्लाय देईन, मी लॅपटॉप देईन आणि तू मला एक वेगळा प्रिंटर बनवून दे. त्या प्रिंटर त्याचे तो प्रिंटर आहे की जो लॅपटॉप आहे जो समजा मी असेंबल केला, मी ब्रँडेड दिलेलं नाहीये, तर त्या केसमध्ये त्याची ओपन मार्केट व्हॅल्यू माहित नाहीये. वेर लॅपटॉप इज सप्लाइड फॉर ₹40,000. मी त्याला सांगितलं की तू मला 40,000 रुपये दे आणि मला तू प्रिंटर दे. आता प्रिंटरची कॉस्ट काय, तर तो जो प्रिंटर तो विकतो त्याची कॉस्ट माहिती आहे, त्याची कॉस्ट 4,000 आहे. मग या केसमध्ये where a laptop is supplied for ₹40,000 along with the barter of a printer that is manufactured by a recipient and the value of the printer known at the time of supply is 4,000, but the open market value of the laptop is not known. लॅपटॉपची व्हॅल्यू नाहीये, मी जो बनवला त्याची ओपन मार्केट व्हॅल्यू नाहीये, पण मी त्याला सांगतो की तू मला ₹40,000 दे, पण त्याच्या प्रिंटरची व्हॅल्यू 4,000 आहे. म्हणजे जर त्यांनी प्रिंटर मार्केटला मला दिला नसता तर मी त्याच्याकडनं किती घेतले असते, 44,000. त्याला केवढा पडतो तो ऍक्च्युली, त्याला पडतो 44,000 ला, कारण की त्याला 40,000 रुपये द्यावे लागतात प्लस त्याला 4,000चा प्रिंटर पण द्यावा लागतोय. म्हणजे या प्रकारे त्याला जे काही द्यावं लागतंय ते द्यायला लागते 44,000. मग ह्याच्यासाठी तुम्हाला क्लॉज बी दिलाय, कन्सिडरेशन इन मनी अँड मनी इक्विव्हॅलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी. काढा व्हॅल्यू किती आहे, तुम्हाला ओपन मार्केट व्हॅल्यू नाही माहिती नाहीये ना, मग कन्सिडरेशन मनी किती आहे 40,000 आणि नॉट इन मनी किती आहे, प्रिंटरची कॉस्ट 4,000, किती झाले 44,000. ओके. मला सी दिले व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. तुम्हाला ए आणि बी पण समजा नाही माहिती, ओपन मार्केट व्हॅल्यू पण माहिती नाही, तसं इकडे दिलंय किंवा ऍटलीस्ट त्याची व्हॅल्यू माहिती होती 4,000, समजा ती पण जर का अननोन असती तर मग काय केलं असतं. मग तुम्हाला बघायला पाहिजे की त्या प्रकारे मार्केटला दुसरी कुठली वस्तू मिळते त्या प्रकारची, म्हणजे लाईक काइंड अँड क्वालिटी. म्हणजे काय ऍक्च्युली त्याचा अर्थ काय, तर तुम्ही बघा त्याचं जर ब्रँड आहे तर सिमिलर ब्रँड, जर लोकल आहे त्याची क्वालिटी बघा, similar circumstances that in respect of the characteristics, quality, functional component, materials, reputation of the goods or services. अगदी सेम टू सेम नाही पण क्लोजली और सबस्टॅन्शियली रिसेम्बल्स बघा, आणि मग तुम्ही हे पॅरामीटर लावून डिसाइड करा की दुसऱ्या प्रॉडक्टची व्हॅल्यू काय, मग ती व्हॅल्यू तुम्ही बघा काय येते. Value of supply of goods or services or both of like kind and quality. ओके. ABC दिले. आता जर का तुम्ही म्हणा की ABC पण मला सुटेबल वाटत नाही किंवा मला त्यातनं काही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही, मग काय करणार. मग तुम्हाला अजून एक सांगितलं की रूल 30 आणि 31 बघा. रूल 30 आणि 31 बघा. आता रूल 30 तुम्हाला काय सांगतो, रूल 30 जो आहे पुढे जाऊन बघितलं तर रूल 30 आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ बेस्ड ऑन कॉस्ट. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कराल तुम्हाला काहीतरी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होईल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, किंवा तुम्ही दुसऱ्याकडनं घेतली ती वस्तू तर तुम्हाला केवढ्यात पडली, कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. त्याच्यावर तुम्ही त्याची जी कॉस्ट होते त्यावर तुम्ही 10% ऍडिशन करा, 110% व्हॅल्यू पकडा. रूल 30 हे सांगतो, वेअर द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ इज नॉट डिटर्मिनेबल बाय एनी ऑफ द प्रिसिडिंग रूल्स ऑफ दिस चॅप्टर. रूल्स तुम्हाला 27, 28, 29 तुम्हाला अपुरा पडतोय ती व्हॅल्यू डिसाइड करायला, ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला, ती व्हॅल्यू फायनल करायला. तर तुम्ही जे गुड्स सप्लाय करताय तुम्ही आयदर ते कुठल्या तरी घेतलेत म्हणजे अक्वायर केलेत किंवा तुम्ही काय केलंय त्याचं प्रोडक्शन केलंय, तर मग त्याचं किंवा तुम्ही काही वस्तू काही सप्लाय घेऊन त्याच्यावरती मग काहीतरी प्रोसेसिंग केलंय, तर कॉस्ट ऑफ ऍक्वायझिशन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला केवढा पडते वस्तू, त्याच्या 110% व्हॅल्यू असेल रूल 30 प्रमाणे. आणि सर्व्हिस आहे, सर्व्हिस देण्याकरता मला काय खर्च आला तो बघा किती आहे, त्याच्या 110% व्हॅल्यू डिटरमाइन होते.
रूल 30 प्रमाणे. मग तेच इकडे दिलंय, तेच दिलंय इकडे की रूल 30 प्रमाणे काय होईल. 110%, 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स, 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, हे दिलेलं आहे. आता हे मला काढता येत नाही. कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, हे तुम्ही थोडं मला नाही कळलं. सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय ना, प्रोव्हिजन करण्याकरता तुम्हाला जी कॉस्ट लागली ती सर्व्हिस कॉस्ट. हा, प्रोव्हाइड Yes. त्याच्या पण आता तुम्ही सर्व्हिस 10% समजा एखादा आर्किटेक्ट आहे तर त्याला एखादा हा. प्लॅन बनवायचा आहे, त्याला काहीतरी खर्च हा. येईल. एखादा इंटिरियर डिझायनर आहे त्याला काहीतरी खर्च येईल ते सर्व्हिससाठी. मग सर्व्हिसमध्ये तो लेबर वापरत असेल, सर्व्हिसमध्ये तो काय करत असेल, काही गुड्स यूज करत असेल, लेबर यूज करत असेल, त्याला काही तो टेक्नॉलॉजी करत पण असेल. होते ना म्हणजे. मग ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याकरता जी काही कॉस्ट लागते, ओके, बस त्याच्या त्याच्या 110%. 110%. आता ते मला काढता येत नाही, कारण की मी काय करतो, मी क्वांटिटीमध्ये खरेदी केले मटेरियल आणि जे काही लेबर आहेत Mix. त्यांनाही मी मंथली पेमेंट करतो. मला तेही कन्सिडर होत नाही, म्हणजे रूल 30 पण ऍप्लिकेबल होत नाही मला. ओके, आता मला बघायला पाहिजे मग मी कशा प्रकारे काढू. मग ह्या केसमध्ये त्यांनी दिलंय की रूल तुम्ही 31 बघा. बरं. Where the value of a supply of goods or services or both cannot be determined under rules 37 to 30, the same shall be determined using reasonable means consistent with the principles and the general provisions of section 15 and the provisions of this chapter. म्हणजे जर का तुम्हाला या प्रकारे प्रोव्हिजन आहे दिलेली 15(1) त्यांनी पण डिसाईड करता येत नाही तुम्ही म्हणता, म्हणून तुम्ही रूल मध्ये गेलात, सबसेक्शन 4 प्रमाणे रूल मध्ये गेलात, तुम्ही म्हणता की त्याच्यातनं आपण काही नाहीये. आता तुम्हाला काय करायला पाहिजे, आता हे दिलेलं आहे सेंटेन्स, यात तुम्हाला बेस जजमेंट डिसिजन घ्यायला लागेल. जसं आपण बघतो की एखादी क्रिकेटची मॅच असते, अंपायर जो असतो ना त्याला समजत नाहीये की हा रनआउट आहे की नाहीये, मग तो काय सांगतो, थर्ड अंपायरला सांगतो. मग थर्ड अंपायर बघतो की जेमतेम त्याची लाईनला बॅट टच करताना दिसते, आणि जर दिसते आणि त्यात दुसरा प्लेअर त्याच्या मध्ये येतो, त्या जे काय समोर बघतोय तो व्हिज्युअल्स, त्या व्हिज्युअल्स मध्ये जस्ट आता कळणार की इथे जस्ट बॉल टच केलाय, पण तिथे त्या बॅट्समॅनच्या बॅटच्या पुढे दुसरा प्लेअर आला, किंवा केव्हा केव्हा तो जो बॉल स्टंपिंग करतोय तो असा कॅमेरा मागणं आलाय, समोरून नाही आला. तर ह्या केसमध्ये त्याला कसं डिसाईड करायचं की आता ह्याला आउट देऊ का नॉट आउट देऊ, तशी ही केस आहे की काय जजमेंट द्यायचं. मग तो त्यावेळेस आपली सशस्त्र बुद्धी वापरून काय करतो, बेस जजमेंट देतो, आउट किंवा नॉट आउट. तसं तुम्हाला ह्या रूलनी सांगितलंय, रूल 31 की तुम्ही तुमची विवेक बुद्धी वापरा. इकडे रूल 15 बघा, सेक्शन 15 बघा, रूल 37, 38 जो काय आहे 27 to 30 यात तुम्ही यूज करा आणि तुम्ही काहीतरी एक व्हॅल्यू फिक्स करा. तुम्ही ती व्हॅल्यू का फिक्स केली, कुठल्या बेसवरती फिक्स केली, हे तुम्हाला सांगायचं नंतर. तर उद्या याच्यावरती विषयी गव्हर्नमेंटनी विचारलं, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी विचारलं, तर ते तुम्हाला सांगायचं की तुम्ही मग रूल 15 प्रमाणे का डिसाईड करू शकत नाही. कुठल्याही रूल नाही, सेक्शन 25 सबसेक्शन 1 प्रमाणे का डिसाईड करू शकलात नाही. तुम्ही रूल मध्ये जाऊन पण रूल पण तुम्हाला कसे ऍप्लिकेबल होत नाहीत. मग तुम्ही रूल 31 बेस जजमेंटला का गेलात आणि तुम्ही कुठल्या बेसवर जजमेंट घेऊन ती व्हॅल्यू डिसाईड केली, हे तुम्हाला सांगावं लागेल. पण कुठे ना कुठे तुम्हाला व्हॅल्यू डिसाईड करायला लागेल. कसं होतं, रेसिड्युअल क्लॉज कधी येतो की काहीच ऍप्लिकेबल होत नाही, त्यावेळेस हा क्लॉज येतो. मग तुम्हाला तो कसा होत नाही ऍप्लिकेबल हे तुम्हाला सांगायला लागेल. तुम्हाला काय अडचण आहे त्याप्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन करायला हे तुम्हाला सांगायला लागेल. पण तुम्हाला व्हॅल्यू डिटरमाइन ही करावीच लागेल, कारण त्या व्हॅल्यू शिवाय गव्हर्नमेंटला जीएसटी चार्ज कसा होईल. बरोबर आहे. म्हणून हे मेकॅनिझम दिलंय, हा रूल दिलाय की करा तुम्ही फायदा, काही करा, पण अँसरेबल तुम्हीच आहात. ओके.
रूल 27 बघितला आपण, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे हम्म, जे क्लॉज आहे, ओपन मार्केट व्हॅल्यू, कन्सिडरेशन इन हम्म, मनी आणि मनी इक्विव्हॅलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी, व्हॅल्यू ऑफ सप्लाय हम्म, हम्म, of goods and services are both of like kind and quality. Consideration in money and amount is equivalent to consideration not in money are determined under rule 30 or rule 31. जर तुम्हाला हम्म, ए फायनल झाला तर ए यूज करा, ए नाही हम्म, अप्लिकेबल होत तर बी बघा, बी अप्लिकेबल होत हम्म, नाही तर मग सी बघा, सी होत नाही तर मग तुम्ही डी मध्ये गेलात तर मग रूल 30 किंवा 31 प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन करा. हम्म, पहिली गोष्ट तुम्हाला रूल मध्ये केव्हा जायला लागतं ते लक्षात घ्या. तुम्हाला हम्म, सबसेक्शन 4 सांगतो सेक्शन 15चा की जर तुमचा हम्म, सप्लाय विदाउट प्राइस आहे, आता समजा हम्म, तुमचीच ब्रँच आहे, हम्म, तुमच्याच ब्रँचला तुम्ही काय कराल, विदाउट प्राइस द्याल, किंवा हम्म, तुमचा रिलेटेड पर्सन असेल हम्म, त्यावेळेस तुम्ही त्याला सप्लाय करताय, त्यावेळेस तुम्ही हम्म, कन्सिडरेशन घ्याल किंवा घेणार नाही किंवा पार्टली घ्याल, काही असेल. सप्लाय हम्म, विदाउट प्राइस आहे, रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन आहे, किंवा सप्लाय विदाउट हम्म, कन्सिडरेशन ऑर एनी अदर कन्सिडरेशन देन अप्लाय हम्म, रूल मध्ये बघा. मग आता मी बघितला रूल 27 केव्हा केव्हा बघायचा आहे, रूल 27 तेव्हा बघायचा आहे की जेव्हा नॉट होल्ड इन मनी आहे, कन्सिडरेशन हम्म, नॉट होल्ड इन मनी आहे. हम्म, मग तिथे आपण एक्सचेंज बार्टर हे जे बघितलं एक्सचेंज, या केसमध्ये तो ऍप्लिकेबल झाला. हम्म, आता एकदा तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या का तुम्हाला 28 ला फार कष्ट घ्यायला लागणार नाही समजून घ्यायला, कारण तुम्हाला माहिती आहे ओपन मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय. फक्त हम्म, रूल 28 केव्हा वापरायचा हे बघा, व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ बिटवीन डिस्टिंक्ट और रिलेटेड पर्सन अदर दॅन थ्रू अन एजंट. एजंट करता अजून वेगळा रूल आहे, एजंट नका घेऊ. हा रूल बरं. तुम्हाला सांगतो की रूल 28 व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ बिटवीन हम्म, डिस्टिंक्ट और रिलेटेड पर्सन्स अदर दॅन थ्रू अन एजंट. आता डिस्टिंक्ट पर्सन कोण असतो, आपण रजिस्ट्रेशन मध्ये बघितलं होतं हा, की तुमची दुसरी ब्रँच अ, आहे, दुसरी हो. ब्रँच आहे, किंवा तुम्ही एका स्टेटमध्ये 2 नंबर काढले असतील, तुमचाच दुसरा हम्म, बिझनेस आहे, तुमच्या जो हम्म, तुमचा पॅन आहे हम्म, तोच पॅन नंबर, पॅन असलेला दुसरा तुमचा जीएसटी नंबर आहे, तर या हम्म, केसमध्ये तो लिस्टिंग पर्सन होतो, तुमची ब्रँच. येस. हम्म, तर या केसमध्ये तुम्ही जर ब्रँचला सप्लाय करताय और रिलेटेड हम्म, पर्सनला सप्लाय करताय, रिलेटेड हम्म, पर्सन मध्ये एजंट वगळून बाकी रिलेटेड पर्सन, तर तुम्हाला रूल हम्म, 28 ऍप्लिकेबल होतो. व्हॅल्युएशन तुम्हाला रूल 28 प्रमाणे करायचं. बरं. आता ए दिलाय क्लॉज ए विथ द ओपन मार्केट व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय. बी क्लॉज व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑफ बोथ ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. सी क्लॉज हम्म, सांगतो कन्सिडरेशन इन मनी अँड अमाऊंट इज इक्विवलेंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी आज डिटरमाइंड अंडर रूल 30 और रूल 31. आपण ते दोन्ही बघितलेलं होता. हम्म, 30 मध्ये दिले 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स, 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. हम्म, आणि जो शब्द आहे ना प्रोव्हिजन, त्या हम्म, प्रोव्हिजनचा तुम्हाला मराठी अर्थ आहे तरतूद. तुम्हाला सर्व्हिसची तरतूद करण्याकरता, सर्व्हिस हम्म, हम्म, देण्याकरता जी कॉस्ट लागेल त्याच्या 110%. आपण जेव्हा हम्म, जीएसटी मध्ये प्रोव्हिजन म्हणतो ती हम्म, तरतूद या अर्थी येते, किंवा हिंदीमध्ये हम्म, त्याला प्रावधान म्हणतात, प्रावधान, हम्म, हम्म, की या प्रकारे काम करायचंय तुम्हाला. हम्म, म्हणजे 10 लोकांचे 10 व्यू असू शकतात, 10 लोक हम्म, 10 प्रकारे विचार करू शकतात, पण हम्म, आपल्याला व्यवस्था बनवण्याकरता आपण काय केलंय, कायदा बनवलाय, लॉ हम्म, बनवलाय. लॉ मेकर काय करतात, जे सेक्शन सबसेक्शन लिहितात त्याच्यामध्ये जे हम्म, लिहिलं जातं त्याला आपण म्हणतो प्रावधान, त्याला म्हणतो आपण हम्म, तरतूद. ही तरतूद केली, हम्म, या तरतुदीप्रमाणे तुम्हाला डिस्काउंट मिळेल, या तरतुदीप्रमाणे तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल, या तरतुदीप्रमाणे तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, या तरतुदीप्रमाणे किंवा या प्रावधानाप्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. हम्म, असा त्याचा संदर्भ आहे किंवा असा त्याचा कंटेक्स्ट आहे. ठीक आहे. पण इथे जेव्हा दिलंय प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, त्यावेळेस तुम्ही सर्व्हिस, कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, सर्व्हिस तुम्हाला तिकडे देण्याकरता तुम्ही काही जे काय हम्म, केलं असेल त्याची कॉस्ट, असा त्याचा अर्थ आहे. हम्म, म्हणजे एका हम्म, शब्दाचे वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन मध्ये वेगवेगळे मिनिंग असू शकतात. हम्म,
एका शब्दाचे 10-12 शब्द अर्थ एखाद्या हो. भाषेमध्ये असू शकतात, पण ते हम्म. कुठल्या संदर्भामध्ये तुम्ही वापरलाय, कुठल्या कंटेक्समध्ये शब्द वापरलाय त्याप्रमाणे त्याचा अर्थ हम्म. बदलतो. तर तुम्हाला मगाशी कन्फ्युजन हम्म. झालं या प्रोव्हिजन शब्दाचं, म्हणून मी थोडंसं हम्म. याच्यावरती परत तुम्हाला थोडं सांगितलं की प्रोव्हिजन, आपण जी प्रोव्हिजन बघतोय, मी जेव्हा प्रोव्हिजन हम्म. बोलतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे, आणि इथे प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस म्हटलं जाते तेव्हा त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे, त्याचा कंटेक्स वेगळा आहे, त्याचा संदर्भ वेगळा आहे. हम्म. आता इथे बघा परत आणखी याला काय दिलंय, 2 प्रोव्हिजो आहेत, 2 हो. प्रोव्हिजो आहेत. एबीसी आहे, रूल 3031 आहे, प्लस हम्म. आणखीन 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. कुठल्या हम्म. केसमध्ये, जर डिस्टिंक्ट पर्सन आहे किंवा रिलेटेड पर्सन असेल, तुम्हाला आणखीन 2 ऑप्शन दिलेत प्रोव्हिजो मध्ये. प्रोव्हाइडेड दॅट हम्म. वेअर द गुड्स आर इंटेंडेड फॉर फर्दर सप्लाय as such by the recipient, the value shall at the option of the supplier. आता मी डिस्टिंक्ट पर्सनला सप्लाय करतोय किंवा रिलेटेड पर्सनला सप्लाय करतोय, तर मी अमाऊंट काय घ्यायची, बी अन अमाऊंट इक्विव्हलंट टू 90% ऑफ द प्राइस चार्ज फॉर द सप्लाय ऑफ गुड्स ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी बाय द रिसिपियंट टू हिज कस्टमर नॉट बिंग अ रिलेटेड पर्सन. जर तो रिलेटेड पर्सन नाहीये, म्हणजे डिस्टिंक्ट पर्सन असेल, तर त्याला तुम्ही तुमच्याच ब्रँडचा तुम्ही सप्लाय करताय, तुम्ही 90% लाईक काइंड ऑफ क्वालिटीच्या 90% कॉस्ट लावू शकता. बी मध्ये दिलंय व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी, पण डिस्टिंक्ट पर्सन करा तुम्ही 90% कॉस्ट लावू शकता. तुमच्या ब्रँडचा सप्लाय तुम्ही करणार. Second proviso, provided further that where the recipient is eligible for full input tax credit, provided further that where the recipient is eligible for full input tax credit, the value declared in the invoice shall be deemed to be the open market value of the goods or services. आता तुम्हाला ABC बघायची गरजच नाही, तुम्ही किती पण त्याला त्याच्यावरती कॉस्ट लावली, व्हॅल्यू लावला आणि समोरचा आयटीसी घेणार आहे, तर गव्हर्नमेंटला काही फायदा नाही ना. तुम्ही ओपन मार्केट व्हॅल्यू म्हणून 1000चे 1200 जरी लावले तरी तो 1200 वरती आयटीसी घेणार आहे. जर समोरचा व्यक्ती काय रजिस्टर्ड पर्सन आहे तरच तो आयटीसी घेईल ना. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर द रिसिपियंट इज इलिजिबल फॉर फुल इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट कोणाला घेता येतो, रजिस्टर्ड पर्सनला. म्हणजे याचं इनडायरेक्टली मिनिंग निघतं की जर तुम्ही रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय करत असाल तर उगाच तुम्हाला एबीसीच्या अनुषंगाने डोकेपोडी करायची गरज नाही, जास्त तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही तिकडे जी कॉस्ट लावाल ते डीम टू बी द ओपन व्हॅल्यू, डीम टू बी द ओपन मार्केट व्हॅल्यू आम्ही मानतो. सर ती व्हॅल्यू काय आहे, डीम टू बी द ओपन मार्केट व्हॅल्यू. क्लिअर ना. बस या प्रकारे तुम्हाला रूल 28 मध्ये रूल 27च्या तुलनेने 2 ऑप्शन प्रोव्हिजो मध्ये एक्स्ट्रा मिळतात. प्रोव्हिजो पहिला तुम्हाला ऍप्लिकेबल होतो तुमच्या दुसऱ्या ब्रँचसाठी, आणि पहिला ब्रँचसाठी आहे, आणि दुसरा प्रोव्हिजो रजिस्टर्ड पर्सन साठी आहे. तुम्ही रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय करताय, तो तुमचा एजंट असो, तुमचा रिलेटेड पर्सन असो, कोणी असो, ते काही दिलेलं नाही त्यामध्ये. जर तो रजिस्टर्ड पर्सन आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जी व्हॅल्यू लावाल ती ओपन मार्केट व्हॅल्यू असेल. फक्त काय दिलंय वरती रूल 22 मध्ये दिलंय की अदर दॅन थ्रू अन एजंट. मग अदर दॅन थ्रू अन एजंट म्हणजे एजंट सोडून बाकीच्याला तुम्ही लावा आहे. मे बी एजंटला याचा अर्थ त्यांना वेगळा रूल ड्राफ्ट करायचा असेल म्हणून त्यांनी अशा प्रकारे घेतलंय. एजंटसाठी तुम्ही बघाल, एजंटसाठी तुम्हाला रूल 29 आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स मेड ऑर रिसिव्ड थ्रू अन एजंट. त्यामुळे इथे तुम्ही इथे जो आहे तो तुम्ही एजंट सोडून बाकीच्याला सेकंड प्रोव्हिजो ऍप्लिकेबल करू शकता. एक्झाम्पल, मला वाटतं एक्झाम्पलची गरज नाही, तुम्हाला पॉइंट क्लिअर झाले असतील तरी एक्झाम्पल बघू शकतो आपण. एक्झाम्पल बघायला काही हरकत नाही, अजून तुम्हाला क्लिअर होईल. मिस्टर सोना पेंट्स कंपनी एंगेज इन द बिझनेस ऑफ पेंटिंग द इंटेरियर्स ऑफ बँक्वेट हॉल्स. ते बँक्वेट हॉल साठी काय केलं, बिझनेस ऑफ पेंटिंग द इंटेरियर्स. A factory contracts Mr. Sona Paints Company for painting its machinery to keep away from corrosion. म्हणजे गंज वगैरे लागतो ना,
for a fee of rupees 1,50,000. 1,50,000. Messrs. Sona Paints subcontracts the work to Messrs. Meridian Paints for rupees 1 lakh and ensures supervision of the work performed by them. Mr. Amol is a director in both the company. ओके. आता आला दोन्ही कंपनीमध्ये अमोल काय डायरेक्टर आहे, म्हणजे इथे रिलेटेड पर्सन हा आलेलं आहे. मग मग हे जर का असं काय मिनिंग आलं ना तरच तुम्हाला सबसेक्शन 1 प्रमाणे व्हॅल्युएशन करता येत नाही. तुम्हाला सबसेक्शन 1 जी व्हॅल्यू आहे ती तुमची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू केव्हा असत नाही, ज्या वेळेस ती कंडिशन दिलेली आहे त्यात जर का ते बसत नाही तर तुम्हाला रूल मध्ये द्यायला लागेल. मग रूल मध्ये कोण आहे, रूल मध्ये त्यामध्ये पार्टी कुठली येते त्याप्रमाणे बघायला लागेल की रूल 27 लागतो, 28 लागतो का 29 लागतो. मग ह्या केस मध्ये तुम्हाला रूल 28 लागला कारण की रिलेटेड पार्टी आली. जनरली Messrs. Meridian Paints charges a fixed sum of rupees 1,000 per hour to its clients. It spends 120 hours on this project. State the value of supply of service. हे दिलेलं आहे. आता ह्या सगळे जे काही आपण आहे ह्यातना वापर करून तुम्ही याची व्हॅल्यू ठरवू शकता. मग त्याप्रमाणे सोल्युशन दिलंय. त्याप्रमाणे सोल्युशन दिलंय. ओपन मार्केट व्हॅल्यूज कन्सिडर करा म्हणजे बघा पुढे काय दिलंय. Messrs. Meridian Paints and Messrs. Sona Paints Company are related persons as तुम्ही तुमचा थिंकिंग फ्लो कसा असला पाहिजे हे तुम्हाला बरोबर सोल्युशन मध्ये कळेल की मिस्टर अमोल इज कॉमन डायरेक्टर इन बोथ द कंपनी. As per section 15(1), value of supply of goods is transaction value, that is price actually paid payable for the supply, where supply and recipient are not related. But in given case, both the parties are related person, hence value shall be determined as per rule 28. तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की आपण रूल 28 ला काय येतोय. वेअर व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय इज आयदर ओपन मार्केट व्हॅल्यू ऑर व्हॅल्यू ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी ऍज पर गिव्हन फॅक्ट्स. तुम्हाला जे काही दिलेलं आहे इन्फॉर्मेशन त्याप्रमाणे त्या केस प्रमाणे ऍज पर गिव्हन फॅक्ट्स व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय इक्वल्स टू 1,000 into 120 कॉस्ट आली 1,20,000. बट ऑल्सो ऍज पर प्रोविजो टू रूल 28, if recipient is eligible for full RTC, then declared value is deemed to be open market value. जर 1 लाख तेवढी अमाऊंट येते 1,20,000 पण मी बेनिफिट घेऊ शकतो ना इकडे प्रोव्हिजोचा. मग प्रोव्हिजो बेनिफिट घेण्याकरता मी व्हॅल्यू घेतली. हेन्स हिअर व्हॅल्यू कॅन ऑल्सो बी रुपीज 1 lakh if recipient is eligible the full or full RTC. अशा प्रकारे ते घेतलेलं आहे. ओके. 1 lakh का घेतली, घेऊ शकतो का हे दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की 1 lakh कुठल्या त्याच्यातल्या रूल प्रमाणे किंवा कुठल्या त्यातल्या क्लॉज प्रमाणे किंवा प्रोव्हिजन प्रमाणे त्यांनी 1 lakh डिसाइड केली. ऍक्च्युली यायला पाहिजे 1,20,000. ओपन मार्केट व्हॅल्यू तेवढी येते पण रिलेटेड पार्टी आहे त्यात त्यांनी तो आयटीसी फुल घेणार असेल तर तुम्ही जी व्हॅल्यू द्याल ती डीम तुम्ही ओपन मार्केट व्हॅल्यू होईल. आता हेच मी समजा माझे ब्रँचला अप्लाय केला असेल, ब्रँचला वेगळा दुसरा बिझनेस आहे, वेगळ्या प्रकारचा बिझनेस आहे, सेम शेडमध्ये आहे किंवा वेगळ्या शेडमध्ये आणि मी त्यांना एक माझा गुड्सचा सप्लाय आहे, एक माझा सर्व्हिसचा सप्लाय. मी माझ्या ब्रँचला सप्लाय दिला गुड्स जिकडे विकले जातात तिकडे समजा मला अशा प्रकारे मी बिझनेस करतोय आणि तिकडे मी अशा प्रकारे काय सप्लाय केला, तो वेगळा आहे, डिस्टिंक्ट पर्सन आहे. मला जर ते सप्लाय मध्ये सप्लायच्या कंटेक्स्ट मध्ये येईल मग मला काय करायला लागेल, तिकडे त्याला काहीतरी कॉस्ट द्यावी लागेल. आता त्या कॉस्टचा मला ऑप्शन आहे की मी जी अमाऊंट देईन तो रजिस्टर्ड पर्सन आहे ती घेईल किंवा मी 90%चा पण क्लॉज वापरू शकतो. इतरांना मी 1,20,000 लावतो, मी इकडे 12% लेस करून मी ती अमाऊंट 1,08,000 घेईन. जर मी 1,08,000 घेतली तर मी प्रोव्हिजो 1 ऍप्लिकेबल केला आणि जर मी वेगळीच कॉस्ट घेतली तर मला प्रोव्हिजो 2 चा बेनिफिट मी घेतला. हे थोडे बारकावे कळण्याकरता एक्झाम्पल दिले, बाकी काय नाही. बाकी तर मी तेवढं तुम्हाला बोललोय, तुम्हाला ते क्लिअर झालंय. पण जास्त क्लिअरिटी येण्याकरता जेव्हा एक्झाम्पल समोर येतं तेव्हा तुमच्या माइंड मध्ये फ्लॅश झालं पाहिजे लगेच की काय आहे, व्हॅल्यू कुठली आहे, मग ते सेक्शन कुठला आहे, मग तो ऍप्लिकेबल होतो की नाही होत, मग कुठला सबसेक्शन अप्लाय होईल, पहिला होईल का चौथा होईल, चौथा होईल चौथ्याप्रमाणे रूल कुठला जाईल, 27 जाईल, 28 जाईल का 29 जाईल. एवढं क्लिअर झालं तर तुम्हाला कळलं. मग याच्याकरता तुम्हाला एक्स्ट्रा रिडिंग करावं लागेल. माझ्या बरोबर रीड करताय
माझ्यावर तुम्ही समजून हम्म. घेताय की आता इथे काय दिलेलं आहे, हम्म. प्रावधान काय आहे, हम्म. रूल काय आहे, हम्म. हे समजून घेताय. हम्म. तर त्याने तुम्हाला एक्स्ट्रा थोडेसे आणखीन काही गोष्टी वाचल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत, तर ते तुम्हाला निश्चित. लॉंग लाईफ तुम्हाला यूज होईल. करेक्ट. आणखीन 2 एक्झाम्पल दिले. A Limited sold a product for rupees 34,000 to Mr. X. Open market value of the product is not available. बरं. A product of same light and quality is also not available in the हो. market. Mr. X is selling the same like kind of product to his consumer for rupees 60,000. Mr. X holds 30% share in A Limited. आलं परत हम्म. डिटरमाइन द हम्म. व्हॅल्यू ऑफ सप्लाय फॉर द पर्पज ऑफ लिव्हिंग ऑफ जीएसटी. आता तुम्हाला काय इकडे की तुम्हाला 15 सेक्शन मध्ये तुम्हाला सबसेक्शन 1 ऍप्लिकेबल होत नाही, कारण की 30% शेअर आहे. हम्म. म्हणजे रूल आता प्रमाणे जायला हवं. हा मग इन गिवन केस बघा आता हम्म. सोल्युशन काय असेल. अ लिमिटेड ए लिमिटेड हम्म. मिस्टर हम्म. एक्स आर रिलेटेड पर्सन as Mr. हम्म. X holds more than 25% shares हम्म. in A Limited, transaction value हम्म. of rupees 34,000 is not acceptable for assessment हाँ. as both the parties are related. In such Okay. case, value shall be determined as per Rule 28 as given in हम्म. case. ओपन मार्केट व्हॅल्यू और ओपन मार्केट व्हॅल्यू इज नॉट इज नॉट अवेलेबल. दोन्ही नाहीयेत म्हणजे पर त्यांनी पण लाईक सांगितलं की टाइम. ते पण अवेलेबल नाहीये. Open market value or value of like kind and quality is not available, so we can use the proviso where it is stated that if recipient further supply the goods as such, then at the option of supplier, value charged for like kind and quality by recipient to their customers. So taxable value 90% of 60,000, 54,000. इथे कसं आहे, 2 प्रोव्हिजो लक्षात राहावे तुमच्या, म्हणून 2 प्रोव्हिजो वरती एक्झाम्पल दिले. बाकी तुमच्या रूल 27 प्रमाणे ओपन मार्केट व्हॅल्यू, लाईक काइंड अँड क्वालिटी आणि कन्सिडरेशन इन मनी अँड व्हॅल्यू इज इक्विव्हॅलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी ॲज डिटरमाइंड अंडर रूल 30 और 31. मग रूल 30-31 दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला प्रोव्हिजो स्पेसिफिकली लक्षात यावे. 2 एक्झाम्पल त्याप्रमाणे घेतले. आता रूल 29. रूल 29 आता एजंट करताय. व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और गुड्स मेड और रिसीव्ड थ्रू एन एजंट. With the open market value, the value of supply of goods between the principal and his agent हे असेल तर काय बघायचं आहे, रूल 29. With the open market value of the goods being supplied or at the option of the supplier be 90% of the price charged for the supply of goods of like kind and quality by the recipient to his customer not being a related person, बरं. where the goods are intended for further supply by the said recipient. दूसरा ऑप्शन, where the value of a supply is not determinable under clause A. मग परत मी रूल 30 किंवा 31 ला जा. अच्छा. बस हे दिलेलं ऑप्शन. हे एजंट करताय. हे एजंट करताय. एक्झाम्पल घेतलंय. अ प्रिन्सिपल सप्लाईज groundnut to his agent and the agent is supplying groundnuts of like kind and quality in subsequent supplies at a price of rupees 5,000 per quintal on the day of the supply. Another independent supplier is supplying groundnuts of like kind and quality to the said agent at the price of rupees 4,550 per quintal. मग या प्रकारची व्हॅल्यू डिटरमाइन होईल. The value of the supply made by the principal shall be rupees 4,550 per quintal, or where they exercise the option, the value shall be 90% of rupees 5,000, that is 4,550 per quintal. जे ऑप्शन दिले. आता लाईक अँड काइंड क्वालिटी, तुम्ही एखादा असं मोबाईल आहे तर बोलाल की ते मोबाईलचा किती ब्रँड असतो, पण अशा प्रकारे जर का तुम्ही असं प्रॉडक्ट बघाल की ज्यामध्ये तुम्ही डिटरमाइन करू शकत नाही, कारण त्याचं काय असं ब्रँड नाहीये, ग्राउंड नटचा काय ब्रँड नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्हाला लाईक काइंड अँड क्वालिटीचा महत्व येतं.
ओके. मग आपण काय बघितलं, सबसेक्शन 4 बघितला, सेक्शन 15 व्हॅल्युएशन. हम्म. Value of supply cannot be determined under subsection 1, that is supply without price, related party transaction, or supply without consideration or any other consideration. Then apply rules 27 for, rule 28 for, rule 29 for तुम्हाला दिलेले. 37 कधी घ्यायचा, 28 कधी घ्यायचा, 29 कधी घ्यायचा. आता आपण लेटेस्ट बघितलं की प्रिन्सिपल किंवा एजंट आहे, द ओपन मार्केट व्हॅल्यू ऑर 90% ऑफ प्राइस ऑफ लाईक काइंड ऑफ क्वालिटी बाय द रिसिपिएंट वेअर सच गुड्स आर इंटेंडेड फॉर फर्दर सप्लाय. आणि बी मध्ये बघितलं, ए इज नॉट अवेलेबल, जर तुम्ही डिटरमाइन करू शकत नाही ए प्रमाणे, मग रूल 30-31 ओके. 16% बघितलं आपण, तुम्हाला 27-28 सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे, पण तुम्हाला एक 2 प्रोविजो एक्स्ट्रा मिळतात. 28 open market value, if A is not available, consideration in money plus other money value, fair market value of consideration. If A or B is not determinable, value of like kind and quality. आणि जर तुमच्याकडे A B C प्रमाणे होत नाही तर रूल 30 or 31 तिकडे पिक्चर मध्ये येतो. मग तुम्हाला बघायला लागेल. बस हे दोन्ही 27-28 रूलला हे दोन्ही आहेत. 28 ला तुम्हाला प्रोविजो 1 आणि 2 एक्स्ट्रा होते, म्हणून आपण एक्झाम्पल त्याप्रमाणे केलं, त्याप्रमाणे. बाकी तुम्हाला क्लिअर झाले. 27 रूल 28-29 आणि आपण कनेक्टिव्हिटी 30 आणि 31 पण बघितलं. हे मोस्ट प्रोबेबली माहिती पाहिजे. बाकी आणखीन रूल 32 किंवा इतर आहे ते पण आहेत, ते नाही शकत आहेत, पण जे युजफुल आहे ते मी कव्हर केले. आता ज्यावेळेस तुम्ही तिकडे एक्झाम्पल बघाल टॅलीमध्ये काम करायचं, अकाउंटिंग कराल, तर तुम्ही अकाउंटिंग त्याकडे करा. तुम्ही एका जेव्हा इनवॉइस जेव्हा बनवाल तेव्हा तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर युज करा, टॅली किंवा कुठलेही सॉफ्टवेअर युज करा, त्याच्या इनवॉइस रूल प्रमाणे तिकडे इनवॉइस येण्याने त्यांनी प्रोग्रामिंग केलंय, इनवॉइस बनवण्याने प्रोग्रामिंग केलंय. मग या व्हॅल्युएशन रूल प्रमाणे तुमच्या प्रिन्सिपल सप्लाय मध्ये ऍक्सिलरी सप्लायची व्हॅल्यू तुम्हाला ऍड करण्याकरता त्यांनी काय केलंय, तुम्हाला त्या प्रकारचे ऑप्शन दिले. तुम्ही जेव्हा मॅन्युअली काम कराल तर मॅन्युअली काम करताना तुम्ही जसा रूल किंवा प्रोव्हिजनचा विचार कराल त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही एखादा सॉफ्टवेअर वापरता किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये पण त्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल करून देणं हे त्या कम्प्युटर सॉफ्टवेअरचं पहिलं प्रायोरिटी असली पाहिजे की ह्या गोष्टी लोकांना ज्या पाहिजेत त्या आम्ही त्याप्रमाणे देऊ. इनवॉइस तुम्हाला इनवॉइस मध्ये अशा ऍडिशनल सप्लायची व्हॅल्यू टाकायची, ती तुमची ऍडिशनल सप्लायची व्हॅल्यू प्रिन्सिपल सप्लाय मध्ये प्रपोर्शनेटली ऍड होते. आपण काल एक्झाम्पल बघितलं टॅलीमध्ये, ती ऍड होते. बस त्यावेळेस हे तुम्हाला पॅकिंग चार्जेस ऍड कुठल्या बेसवर तुम्ही केले ते ऍडिशन होतं. ते ऍडिशन तुम्ही कुठल्या प्रोव्हिजन प्रमाणे ऍड केली ती ऍडिशन आहे. तर 15(2) प्रमाणे ऍडिशन करतो आपण, 15(3) प्रमाणे डिस्काउंट करतो. म्हणजे तुम्ही जे काय त्यामध्ये अकाउंटिंग कराल ते या रूल प्रमाणे तुम्हाला तसं करण्याच्या स्टेप्स सॉफ्टवेअर मध्ये मिळतील. जे सॉफ्टवेअर याप्रमाणे काम देत नसेल ते सॉफ्टवेअर कोण युज का करेल. आम्हाला जर का रूल प्रमाणे अकाउंटिंग करता येत नाही, अकाउंटिंग एक आहे, अकाउंटिंग प्रमाणे ज्या स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आहेत त्या स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स प्रमाणे, जीएसटी प्रोव्हिजन्स किंवा रूल प्रमाणे तिथे इनवॉइस बनत असेल, बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत व्हॅल्युएशन प्रमाणे त्यावर असतील, तर ते सॉफ्टवेअर बेस्ट सॉफ्टवेअर आहे. हे तुम्हाला आता कळलं. तुम्हाला तिकडे काम करताना तुम्ही कुठल्या रूल प्रमाणे तुमचा इनवॉइस बनतोय, कुठल्या रूल प्रमाणे तुम्ही व्हॅल्युएशन करताय, कशी व्हॅल्यू येते कुठल्या रूल प्रमाणे, हे सगळं तुमच्या लक्षामध्ये येईल. ओके.